बघा, पहिला प्रश्न काय आहे? राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शन तत्वाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ठीक आहे, पहिलं काय म्हटले? ते न्यायप्रविष्ट आहेत. आहेत का न्यायप्रविष्ट? नाही न्यायप्रविष्ट. ते सांगतो मी तुम्हाला. त्यांना नैतिक आणि राजकीय आधार आहे. त्यांना आधार काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय, की हे असे तत्व आहे, हे असे हक्क आहे आपले, की यांना कोणीही इग्नोर करू शकत नाही. ज्यांना वोटर पॉलिटिक्स फेस करायचं आहे, ते समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात. बरोबर आहे? लोककल्याण करतात, ते वेलफेअर स्टेट निर्माण करतात. भारतामध्ये वेलफेअर स्टेट निर्माण करतात. त्यानंतर त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहे का रे? कायदे आवश्यक आहे. कोणते कोणते कायदे बनवले आपण? मिनिमम वेतनचा कायदा आपण बनवलेला आहे. बरोबर आहे? इक्वल रेम्युनरेशनचा आपण कायदा बनवलेला आहे. त्यानंतर मॅटर्निटी बेनिफिटचा कायदा आपण बनवलेले आहे. बरोबर आहे? मॅटर्निटी बेनिफिट कुठून सांगितले आपल्याला? 42 मध्ये सांगितलेला आहे. पुढे येणारे प्रश्न त्याच्यावर घेतो. आता हे बघा, न्यायप्रविष्ट आहे का रे ते? न्यायप्रविष्ट नाही. का न्यायप्रविष्ट नाही आहे? कारण ज्यावेळेस आपली संविधान प्रत्यक्षात आलं, त्यावेळेस आपल्याकडे एवढे रिसोर्सेस नव्हते, की हे सगळं आपण इम्प्लिमेंट करू शकू. बरोबर आहे? सुप्रीम कोर्टा थ्रू. सर बी.एन. राव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्यांनी थोडंफार पॉलिटी वाचला असेल त्यांना माहिती आहे. बी.एन. राव कोण होते? घटना समितीचे सल्लागार होते. बरोबर आहे? तर त्यांनी काय सांगितलं होतं, जे आपले हक्क असणार आहे त्याला आपण दोन कॅटेगरीज करूया. एक जस्टिसिएबल न्यायप्रविष्ट आणि एक गैर न्यायप्रविष्ट. जे जस्टिसिएबल केले हे लिहून घ्यायचं या. मी जे सांगतोय ते लिहून घ्यायचं. जे जस्टिसिएबल असतील ते पार्ट 3 मध्ये टाकूया आपण. तुम्हाला असं येऊ शकतं की कोणी सांगितलं होतं की हक्कांचे दोन पार्ट करायचे आपल्याला. जस्टिसिएबल पार्ट 3 मध्ये आहे. नॉन जस्टिसिएबल म्हणजे गैर न्यायप्रविष्ट जे आहे ते कुठे आहे? पार्ट 4 मध्ये आहे. क्लिअर? क्लिअर? जायचं पुढे. पुढचा प्रश्न फास्ट मध्ये लिहून घ्यायचा. हा पेपर आहे ना, तुम्ही तुमच्या एक्झामच्या अगोदर ज्यावेळेस रिवाइज कराल त्यावेळेस बऱ्याच गोष्टी तुम्हाला रिवाइज झाल्या पाहिजे. त्यामुळे जे जे मी सांगतो ते लिहून घ्या. पुढे बघा, 1947 ला स्वातंत्र्याचा जो कायदा पास केला ब्रिटिश पार्लमेंटने, त्याने कोणते कोणते बदल केले? कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला. कारण काय? जी आपली संविधान सभा होती ती सार्वभौम सभा बनली. काय बनली? सार्वभौम सभा बनली. पहिलं बरोबर आहे. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली. बरोबर ना? संविधान सभेचे दोन कामं होते. एक संविधान सभा म्हणून काम करणं आणि एक विधिमंडळ संस्था म्हणून काम करणं. बरोबर आहे? हे पण वाक्य बरोबर आहे. आणि सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्यरत होती, तेव्हा तिचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद फक्त विधिमंडळासाठी, संविधान सभेसाठी होते. संविधान संस्थेसाठी कोण होते? राजेंद्र प्रसाद. बरोबर ना? आणि विधिमंडळ जी.व्ही. मावळणकर. आणि तेच पुढे चालून काय झाले? लोकसभेचे पहिले अध्यक्ष बनले. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मग इथं कळालं तुम्हाला काय चुकीचं होतं? पुढे जायचं. मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय फास्टमध्ये त्या लिहून घ्यायच्या आहे, तुम्हाला रिव्हिजनसाठी मदत करणार आहेत. पुढे बघा, संविधान सभेबाबत अयोग्य विधान विचारलेलं आहे कोणतं? मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली संविधान सभेने, दिलेली आहे. हे पाठच पाहिजे. अनेक वेळेस प्रश्न आलेला आहे याच्यावर. पाठ पाहिजे रट्टा. पुढे बघा, संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. माहिती आपल्याला राष्ट्रध्वज डिझाईन कोणी केला होता? बरोबर. त्यानंतर संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले. बरोबर आहे. 24 जानेवारी खूप महत्वाची तारीख आहे. 24 जानेवारीला 3-4 गोष्टी महत्वाच्या झालेल्या आहेत. राष्ट्रगीत आपण स्वीकारलेलं आहे, लिहून घ्यायचंय माहित नसेल तर. राष्ट्रगीत स्वीकारलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रगान स्वीकारलेलं आहे, ज्याला आपण नॅशनल सॉन्ग म्हणतो इंग्लिशमध्ये, नॅशनल अँथेम आणि नॅशनल सॉन्ग. त्यानंतर आपण राष्ट्रपतीची निवडणूक देखील त्याच दिवशी केलेली आहे, 24 जानेवारी 1950 ला. 24 जानेवारी 1950 ला काय झालेली आहे? शेवटची बैठक झालेली आहे संविधान सभेची. असं देखील विचारलं जातं की शेवटच्या दिवशी 24 जानेवारी 1950 ला किती मेंबर हजर होते? किती मेंबर हजर होते? 284. पाठ पाहिजे. ठीक आहे, आलं इथपर्यंत. त्यानंतर संविधान सभेने 24 जानेवारी 1947 रोजी उद्देश पत्रिका स्वीकारली. 24 जानेवारी का 22 जानेवारी? हे माहिती पाहिजे आपल्याला. 22 जानेवारी आणि 22 जुलै मध्ये कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही. 22 जानेवारी 1947 आहे. ते मुद्दा मी 24 जानेवारी टाकलं कारण 24 जानेवारी 1950 ला आपण राष्ट्रपती, राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि शेवटची बैठक. ठीक आहे, या गोष्टी पाठ पाहिजे. याच्यावर वारंवार प्रश्न येत आहेत. पुढे जाऊया.
घाई होत असेल, समजत नसेल एखादी गोष्ट तर सांगायचंय मला. पुढे विचारलेलं आहे की कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलेलं नाही. मग कोणत्या कोणत्या आपल्याला माहिती आहे. सुकाणू समिती होती का, ज्याला इंग्लिशमध्ये आपण स्टिअरिंग कमिटी म्हणतो, स्टिअरिंग कमिटी. त्यानंतर प्रक्रिया विषयक समिती होती का रे, होती. त्यानंतर मूलभूत अधिकार उपसमिती, कोण होते अध्यक्ष, जे.बी. कृपलानी. ह्या गोष्टी पुन्हा 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 तुम्हाला रिमाइंड झाल्या पाहिजे. काय होतं की जे जुने विद्यार्थ्यांना त्यांना असं वाटतं, मी तुमच्यासारखाच होतो कधीतरी, की असं वाटतं हे मला माहिती आहे, हे वाचायची गरज नाहीये. पण नवीन विद्यार्थी येतात, पाठ करतात, जो प्रश्न जुन्या विद्यार्थ्यांना 60 सेकंद लागतात सोडवायला, तो प्रश्न नवीन विद्यार्थी 30 सेकंदात सोडवतात किंवा 20 सेकंदात सोडवतात. त्यांना तो वेळ वाचतोय, मॅथ रिझनिंगला वेळ पुरतोय. ठीक आहे. जे.बी. कृपलानी. आणि एक सल्लागार समिती होती, सल्लागार समिती, मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याकाच्या बाबत सल्लागार समिती. तिचं अध्यक्ष कोण होतं, सरदार पटेल होते. आयोग काय करतं, आधीच्या गोष्टी काढून टाकतं आणि फक्त म्हणतं सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते. पण ते पण आपल्याला माहिती पाहिजे, सल्लागार समिती. पण तिचं नाव असं आहे की मूलभूत अधिकार, मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक यांच्या बाबतची सल्लागार समिती. तिचे हेड कोण होते, तर सरदार पटेल होते. सरदार पटेल होते, हे माहिती पाहिजे, आयोगाने विचारलेलं आहे. वित्तीय आणि स्टाफ समितीचे अध्यक्ष कोण होते, तर राजेंद्र प्रसाद होते. अजून एका समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. कोणती समिती, राष्ट्रध्वजाबाबतची हंगामी समिती. तिला तदर्थ समिती पण म्हटलेलं आहे काही ठिकाणी. ठीक आहे, लिहून घ्यायचं आहे, घाई होत असेल तर मला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना आपण स्वीकारली, त्या दिवशी राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदी अंमलात आल्या होत्या. 3 तरतुदी पाठच पाहिजे. पहिली नागरिकत्वाची तरतूद त्या दिवशी अंमलात आली होती. त्यानंतर राष्ट्रपतीची शपथ घेणं हे देखील अंमलात आलं होतं. आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या ज्या तरतुदी, या 3 तरतुदी अंमलात आल्या होत्या. ह्या पाठच पाहिजे. त्याच्यावर आयोगाने बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. भारतीय नागरिकत्व, राष्ट्रपतीने शपथ घेणे आणि निवडणूक आयोग, ह्या गोष्टी आपल्याला माहितीच पाहिजे. ठीक आहे, मग याचा आन्सर काय येईल, ACE, 3 नंबर. ठीक आहे, पुढे जाऊ. त्यानंतर पुन्हा बघा, संविधान सभेवर प्रश्न आहे, अयोग्य कथन आपल्याला ओळखायचं आहे. हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह स्वीकारण्यात आलं होतं, हो आलं होतं हत्ती. आयोगाने एकदा प्रश्न विचारला आणि सिंह केलं. काय केलं, सिंह केलं, तर त्याचा हत्ती आहे. त्यानंतर BN राव, आपण आत्ताच बघितलं, संविधान सभेचे सल्लागार होते. HV अय्यंगार संविधान सभेचे मुख्य ड्राफ्ट्समन होते, म्हणजे मसुदाकार होते का ते, काय होते ते, हे सचिव होते, बरोबर आहे. हे काय होते, सचिव होते. आणि ड्राफ्ट्समन कोण होते, SN मुखर्जी, SN मुखर्जी. आणि अजून एक मुखर्जी कोण येते, HC मुखर्जी. कोण होते ते, उपाध्यक्ष होते. आणि जी अल्पसंख्याकाची समिती सांगितली बघा, उपसमिती मी तुम्हाला आत्ता, तिचे देखील हेड हे होते, HC मुखर्जी. काय हेड होते, अल्पसंख्याक आहे का ते, आहे, ख्रिश्चन आहेत ते. ठीक आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. ख्रिश्चन आहे ते, म्हणून अल्पसंख्याक समितीचे हेड होते, ते विचारलेला आहे आयोगाने प्रश्न. ड्राफ्ट्समन CN मुखर्जी होते. त्यानंतर प्रेम बिहारी नारायण रायजादा हे संविधान सभेचे सुंदर हस्ताक्षरकार होते, म्हणजे त्यांनी स्वतःने त्यांच्या हाताने आपली संविधान लिहिलेलं होतं. पुढे बघा, संविधान सभा, पुन्हा जे चुकीचं विधान आहे ते विचारलेलं आहे. प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिलेल्या होत्या, बरोबर आहे ना. किती लोकसंख्येमागे एक जागा होती, त्यानंतर ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा ह्या प्रांतिक विधिमंडळाने सदस्याकडून निवडल्या जाणार होत्या, बरोबर आहे ना. जे प्रांतिक विधिमंडळ होते, जसं की बॉम्बे प्रोव्हिन्स होतं, मद्रास होतं, बेंगल होतं, तर ते निवडून देणार होते. त्या प्रांतांचे जे प्रतिनिधी होते ते कसे निवडून आलेले होते, ते देखील अप्रत्यक्षरित्याच निवडून आलेले होते. ते देखील अप्रत्यक्षरित्या निवडून आले होते, प्रत्यक्ष नव्हते. प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकारावर असलेल्यांकडून निवडून आले होते, म्हणजे ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, जे टॅक्स भरतात, 1935च्या कायद्याने ज्यांना ज्यांना मतदानाचा अधिकार दिलेला होता. ठीक आहे,
त्याच्यानुसार. त्यानंतर संस्थानांचे प्रतिनिधी अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते, चुकीचं आहे, नामनिर्देशित होते. ठीक आहे, संविधान सभेचे प्रश्न आय थिंक इथे संपतायत. आता पुढे जाऊया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 केवळ मुस्लिमांनाच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन या समाजालाही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले. बरोबर आहे. त्यानंतर शेष अधिकार केंद्र शासनाकडे सोपवले. बरोबर आहे. कसं काय बरोबर आहे? गव्हर्नरकडे गेले. ठीक आहे, गव्हर्नर जनरलकडे गेले. ठीक आहे. आणि ती जी स्कीम आहे म्हणजे अधिकाराची विभागणी आपल्या राज्यघटनेमध्ये आपण घेतलेली आहे 7व्या अनुसूचीमध्ये. ती कुठून घेतली आहे? 1935च्या कायद्यानुसार आपण घेतलेली आहे. ठीक आहे, मग हे चुकीचं आहे. या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला कोणी सल्लागार अथवा कोणी मंत्री परिषद नियुक्त केली गेली नाही. का नाही नियुक्त केली गेली? कारण जे द्विगृह आपण ज्याला म्हणतो द्विदल सिस्टीम आणायची होती बघा आपल्याला, जी 19च्या कायद्याने कुठं होते? प्रांतांमध्ये होती. ती आपल्याला सेंटरला आणायची होती. ती अस्तित्वात नाही आली. ती अस्तित्वात आली असती तर मग हे वाक्य चुकीचं राहिलं असतं. कळालं? कळतंय का? 1935च्या कायद्याचे काय काय प्रोव्हिजन आहे रे मित्रांनो? एक तर काय, प्रांतांना स्वायत्ता दिली होती. बरोबर आहे. काय? प्रांतांना स्वायत्ता दिली होती. संघ राज्य एस्टॅब्लिश करायचं होतं. त्यानंतर आरबीआयचं प्रोव्हिजन देखील त्याच्यामध्ये होतं. आरबीआयचा कायदा वेगळा आहे पण आरबीआयचं प्रोव्हिजन याच्यामध्ये होतं. फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन आपल्याला एस्टॅब्लिश करायचं होतं. संघ राज्यासाठी लोकसेवा आयोग आपल्याला एस्टॅब्लिश करायचं होतं. अजून काय होतं? आणि फेडरल कोर्ट देखील आपण एस्टॅब्लिश केलेलं होतं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हे कळालं इथपर्यंत? 1919चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे तो मॉन्टेग्यू चेम्सफर्ड अहवालावर आधारित होता. बरोबर आहे. 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायद्याने भारतीय विधानमंडळ द्विगृहात्मक विधानमंडळात बदल झाला. 1919 नाही का, 1935 नाही, हे 1919 ने द्विगृही झालं. जे आपलं सेंट्रल कायदेमंडळ होतं ना, केंद्रीय कायदेमंडळ, ते 1919 ने झालेलं आहे. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. द्विगृहात्मक विधिमंडळाच्या रचनेत म्हणजे जो बदल झाला, दोन हाऊसेस जे झाले ते 1919च्या कायद्याने झाले. ठीक आहे. दुहेरी शासन पद्धतीत 1919च्या कायद्याने लागू करण्यात आली. कुठे? प्रांतांमध्ये लागू केली होती ही आपण. बरोबर आहे ना? प्रांतांमध्ये लागू केली होती. आणि मग ती पुढे जाऊन आपण 1935च्या कायद्याने सस्पेंड केली प्रांतांमध्ये आणि प्रांतांना आपण स्वायत्ता दिलेली आहे. त्यानंतर राज्यघटनेचा जवळपास 75% भाग हा आपण 35च्या कायद्याने घेतलेला आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, ही फॅक्ट आहे. मग इथं चुकीचं वाक्य कोणतं होतं? 2 नंबरचं. समजतंय का रे? ठीक आहे, पुढे बघा. सरनाम्यावर प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक ही टर्म आपण कुठून घेतलेली आहे? अमेरिकेकडनं की ब्रिटनकडनं? हा, अमेरिकेकडनं. तर ती आपल्याला असं फसवू शकतात. हा इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे अमेरिकेचा. ठीक आहे. त्यानंतर एन ए पालखीवाला काय म्हणतात? उद्देश पत्रिकेला संविधानाचा आत्मा म्हणतात. काय म्हणतात? संविधानाचे ओळखपत्र म्हणतात. संविधानाचा आत्मा कोणी म्हटलंय? पंडित भार्गव. हा नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी नाही, पंडित ठाकूरदास भार्गव ना, त्यांनी आत्मा म्हटलेलं आहे. आर्टिकल 32 जे आहे त्याला आत्मा म्हटलेलं आहे. आर्टिकल 32 वेगळं आणि उद्देश पत्रिका वेगळी. ठीक आहे. त्यानंतर प्रस्तावना हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही व त्याच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. बरोबर आहे का रे? बरोबर आहे. सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे. काय? जी आपली उद्देश पत्रिका आहे तो कायदेमंडळासाठी अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्याच्यावर बंधनही घालत नाही. हे वाक्य आहे तसं येऊ शकतं. करेक्ट आहे. 1995 LICच्या ज्या खटल्यात आहे तिथं काय सांगितलं होतं की आपलं प्रियांबल जे आहे ते पार्ट आहे राज्यघटनेचा. बेरुबारीमध्ये काय सांगितलं होतं? बेरुबारीमध्ये सांगितलं होतं की प्रस्तावना जो आहे तो घटनेचा भाग नाही म्हणून त्याच्यात बदल करता येणार नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर केशवानंद
काय सांगितलं होतं? भाग आहे. त्यानंतर LIC मध्ये देखील काय सांगितलं होतं? अविभाज्य भाग आहे. आणि अजून एक केस आहे, अजून एक खटला आहे जो बऱ्याच पुस्तकांमध्ये दिला नाही. तो कोणता? SR बोमई. SR बोमई याच्यामध्ये सेक्युलरिझम, फेडरलिझम वगैरे ह्या गोष्टी डिस्कशनला आल्या होत्या. तिथं देखील सांगितलं होतं की प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे. ठीक आहे, SR बोमई मध्ये. पुढे जायचं. सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही. येतो का रे अंमलात आणता? नाही येत. राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जे उद्दिष्ट आहे ते सरनाम्यातनं व्यक्त होतात. बरोबर आहे ना? न्यायाचं उद्दिष्ट व्यक्त होतं, समतेचं उद्दिष्ट, बंधुता हे उद्दिष्ट प्रस्तावनेतनं व्यक्त होतात. पुढे बघा, सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्याला अधिकाराचे स्रोत कोणाकडून प्राप्त केले आहे हे स्पष्ट होते. होतं ना? काय अधिकाराचा स्रोत? अधिकाराचा स्रोत काय आहे? भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. बरोबर आहे ना? वी द पीपल ऑफ इंडिया. वी द पीपल आपल्या हा अधिकाराचा स्रोत आहे. मग हे वाक्य देखील बरोबर आहे. त्यानंतर आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी तत्व आहे ती कुठून घेतली आपण? फ्रान्सकडनं घेतलेली आहे आपण. रशियाकडनं काय घेतलंय आपण? रशियन रिव्होल्युशन कडनं न्यायाचं तत्व घेतलेलं आहे. बरोबर आहे ना? न्यायाचं तत्व घेतलेलं आहे. जे प्रस्तावनेमध्ये न्यायाचं तत्व आहे ते आपण रशियन राज्यक्रांतीकडनं घेतलेलं आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आपण फ्रेंच राज्यक्रांतीकडनं घेतलं आहे. फ्रान्सकडनं अजून एक गोष्ट आपण घेतलेली आपल्या राज्यघटनेमध्ये. हा, परफेक्ट. गणराज्य. गणराज्याची कन्सेप्ट कुठून घेतली आपण? फ्रान्सकडनं घेतलेली आहे. ठीक आहे. बघा, अजून एक पॉईंट तुम्हाला सांगायचा होता मला इथं. अधिकाराचे स्रोत आपल्याला माहिती आहे की कुठून आहे? पीपल आहे, लोक अधिकाराचे स्रोत आहे. 4 गोष्टी सांगितलेल्या आहे आपल्या प्रस्तावनेमध्ये. पहिली काय रे? अधिकाराचा स्रोत सांगितलेला आहे. बरोबर ना? त्यानंतर जे भारत गणराज्य आहे त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. स्वरूप सांगितलेलं आहे ना? धर्मनिरपेक्ष, सामाजिक, सार्वभौम हे काय आहे? स्वरूप आहे. त्यानंतर काय सांगितलं मित्रांनो? उद्दिष्टे सांगितलेली आहे. उद्दिष्टे सांगितलेली ना? न्याय, समता, बंधुता ही उद्दिष्ट सांगितलेली आहे. आणि चौथा जो एलिमेंट आहे, घटक आहे प्रस्तावनेमध्ये, तो काय आहे? तारीख आहे. काय आहे? तारीख. किती? 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे, संविधान दिवस आपण साजरा करतो. जायचं पुढे? समजलं नाही तर विचारायचं आहे. हा, भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असं कोण म्हटलं? वाटाघाटीचं संघराज्य, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बार्गेनिंग फेडरलिझम. बार्गेनिंग फेडरलिझम कोण म्हटलेलं आहे? मोरिस जॉन्स हे म्हटलेले आहे. केसी वेअर काय म्हटलेले रे? कॉसी फेडरल म्हटलेले. कॉसी फेडरल. कॉसी फेडरल अर्ध संघराज्य म्हटलेले. लिहून घ्यायचंय, अर्ध संघराज्य. आयव्हर जोनिंग काय म्हटलेले आहे? केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य. केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य. केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य. आणि हे ग्रॅन्युअल ऑस्टिन जे आहे ते कायम आपल्या राज्यघटनेबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी बोलायचे. ते काय म्हटलेले आहे? सहकार संघराज्य, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. तिथे भांडण नाहीये, राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भांडण नाहीये. सहकारी संघराज्य. ठीक, चारही क्लिअर? मग रिव्हिजन करताना ह्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहे. कोणतं विधान बरोबर आहे ते विचारलेलं आहे. मुन्शी अय्यंगार सूत्र कर प्रशासनाशी संबंधित आहे. बरोबर आहे का रे? हा, बरोबर आहे. ठीक आहे. पुढे 1950च्या भारतीय संविधानातील मूळ 4 स्तरीय वर्गीकरणामध्ये, म्हणजे 4 स्तरीय वर्गीकरण कसे होते? भाग ए, भाग बी, भाग सी आणि भाग डी. तर भाग डी मध्ये काय होतं हे विचारलेलं आहे. भाग डी मध्ये ब्रिटिश प्रांतातील मुख्य आयुक्तांचे प्रांत हे होते का भाग डी मध्ये? हे भाग सी मध्ये होते. सांगतो तुम्हाला आणखी एकदा. भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य किंवा फेडरल हा शब्द कुठेही वापरलेला नाही. कोणतं वाक्य बरोबर आहे तिन्ही पैकी? सांगा बरं. 3 नंबरचं जे वाक्य आहे ना ते फक्त बरोबर आहे मित्रांनो.
हे देखील वाक्य चुकीचं आहे. मुन्शी अय्यंगार सूत्र जे आहे ते आपल्या भाषेसंबंधी आहे, भाषेसंबंधी आहे. संविधान सभा ज्यावेळेस अस्तित्वात होती त्यावेळेस खूप डिबेट झालं की आपली राष्ट्रीय भाषा असावी का ऑफिशियल भाषा असावी. मग आपल्या दोन ऑफिशियल भाषा आहेत केंद्राच्या, कोणत्या कोणत्या? हिंदी आणि इंग्लिश. तर त्याच्यावरनं भांडण होतं. मग काहीतरी मध्यम मार्ग करण्यासाठी हे मुन्शी आणि अय्यंगार एकत्र आले आणि त्यांनी सूत्र अवलंबलं आणि त्यानुसारच मग आपण आर्टिकल टाकलेलं आहे 343 जे आर्टिकल आहे ते युनियन गव्हर्नमेंटच्या भाषेसंबंधीचं आर्टिकल आहे. ठीक आहे, 343 पण आर्टिकल तुम्हाला माहिती पाहिजे, कारण भाषेवर प्रश्न विचारायला आयोगाने सुरुवात केलेली आहे. तुम्ही जर मागचा पेपर बघितला तर. ठीक आहे, मग हे पण चुकीचं आहे. त्यानंतर 1950 तुम्हाला सांगितलं की 4 स्तरीय वर्गीकरणामध्ये काय होतं बघा. ए मध्ये काय होतं माहितीये का? ए मध्ये असे प्रांत जिथं गव्हर्नर आहे, म्हणजे बॉम्बे, मद्रास, बेंगाल, 9 राज्य होते याच्यामध्ये. त्यानंतर बी मध्ये अशी राज्य होती, अशी संस्थानं होती ज्या संस्थानांमध्ये विधिमंडळ होती. असं विचारलंय आयोगाने डायरेक्ट की ज्या संस्थानांमध्ये विधिमंडळ होती ते कोणत्या भागामध्ये होते, तर ते भाग बी मध्ये होते. भाग सी मध्ये हे जे आहे ना मुख्य आयुक्तांचे प्रांत, ही भाग सी मध्ये होते. बरोबर आहे. मग हे पण चुकीचं आहे आपलं 2 नंबरचं वाक्य. कळालं? मुख्य आयुक्तांचे प्रांत, मुख्य आयुक्तांचे प्रांत. आणि भाग डी मध्ये एकच राज्य होतं, एकच युनियन टेरिटरी, अंदमान आणि निकोबार. आता बघा, हे प्रश्न खूप जास्त डिटेल झाले, पण आयोगाचं आहे ना मटेरियल संपलंय आता प्रश्न विचारायचं, म्हणून इकडे चाललंय आयोग आता. ठीक आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. कळालं? एबीसीडी कळालं? कुणाला कळत नसेल तर विचारा. ठीक, पुढे जाऊया. सॉरी, हा, एबीसीडी बघा. ए मध्ये ना असे प्रांत होते जिथं गव्हर्नर होता अगोदर. मद्रासमध्ये गव्हर्नर होता, बॉम्बेमध्ये, बेंगालमध्ये, बिहारमध्ये, ओरिसामध्ये. ते जे प्रांत होते ना, मग आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते प्रांत म्हणजे आपण राज्यांच्या 4 कॅटेगरी केल्या होत्या संविधानाने पहिल्यांदा. आता 2च कॅटेगरी, काय? राज्य, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. ते आपण 1956 ला बदल केला नंतर, पण तेव्हा 4 आपण कॅटेगरी केल्या होत्या. मग ए मध्ये कोणते राज्य होते जिथे अगोदर गव्हर्नर होता? बी मध्ये कोणते राज्य होते तिथं गव्हर्नर नव्हता, जो सेंट्रल गव्हर्नर जनरल होता त्याच्याच आधिपत्याखाली होते ते, म्हणजे एक प्रकारे केंद्र. सॉरी, सी सांगतोय, सी मुख्य आयुक्तांचे प्रांत, चीफ कमिशनरचे प्रांत. ठीक आहे. बी मध्ये कोणते जे संस्थान आहे बघा, जसं की कोल्हापूर होतं आपलं, बरोबर आहे, बडोदा होतं. हे काय आहे? राजांचे संस्थान होते. ज्या संस्थानांमध्ये विधिमंडळ होती ते बी मध्ये आपण टाकली होती. आणि सी मध्ये चीफ कमिशनरचे प्रांत, म्हणजे ते एक प्रकारे सेंट्रली ऍडमिनिस्टर्ड टेरिटरीज होत्या त्या. आणि डी मध्ये फक्त एकच राज्य होतं, ते म्हणजे अंदमान निकोबार. आणि मग हे खूपच कन्फ्युजिंग होतं. 1956च्या पुनर्रचना कायद्याने आणि 7व्या घटनादुरुस्तीने आपण काय केलं की हे जे आहे हे सगळं काढून टाकलं आणि 2च कॅटेगरी ठेवल्या, केंद्रशासित प्रदेश आणि घटक राज्य. कळालं? कोणते विधान बरोबर आहे ते विचारलेलं आहे. अनुच्छेद 3 नुसार भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन संघ राज्याच्या प्रवेशासंबंधी किंवा स्थापन करण्यासंबंधी तरतुदी आहेत भाग 3 मध्ये. भाग 2 मध्ये काय आहे? भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्याच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी आहे. आता हे इंटरचेंज केलेलं आहे मी. भाग 2 जे आहे ना, अनुच्छेद 2 जे आहे ना, जो भारतीय युनियनचा भाग नव्हता अगोदर, जसं की पॉंडिचेरी भाग होतं का आपला 1950 ला? नव्हतं. गोवा नव्हतं, सिक्कीम नव्हतं. मग त्या राज्यांसाठीची जी तरतूद आहे ती अनुच्छेद 2 मध्ये आहे. अनुच्छेद 2 मध्ये आहे. अनुच्छेद 3 मध्ये जे एक्झिस्टिंग आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघा तेलंगणा वेगळं केलं आंध्र प्रदेश मधनं, तर ते तेलंगणा कोणत्या प्रोव्हिजन नुसार केलं? अनुच्छेद 3 नुसार केलं. जी राज्य अस्तित्वात आहे आणि त्याच्यात आपल्याला बदल करायचे त्यांच्या बाउंड्रीज मध्ये, त्यांच्या नावामध्ये, तर ते 3 मध्ये आहे. ठीक आहे. आणि नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. बरोबर आहे ना? मग 3 नंबरचं वाक्य बरोबर आहे. का पूर्व शिफारस आवश्यक असते? कारण राष्ट्रपती हा राज्यांचा देखील प्रतिनिधी असतो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये राज्य देखील पार्टिसिपेट करतात, विधानसभा पार्टिसिपेट करतात. बरोबर आहे ना? म्हणून त्याची परमिशन गरजेची असते. म्हणजे एक प्रकारे राष्ट्रपती काय आहे?
एक संघ राज्यात्मक ऑफिस आहे, फेडरल ऑफिस आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, पुढे जाऊया. 3 नंबरचं वाक्य बरोबर आहे. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपती ते संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी पाठवतात. इथपर्यंत बरोबर आहे. त्यांना पाठवावंच लागतं. ती प्रोसेस आहे, नॉर्मल प्रोसेस आहे 2 आणि 3 नुसार. पण राज्याने दिलेले मत जे ना ते ना राष्ट्रपतीवर बंधनकारक असते ना संसदेवर बंधनकारक असते. ठीक आहे, मग 4 नंबरचं देखील वाक्य इथं चुकीचं आहे. मग इथं बरोबर कोणतं आहे? 3 आहे. मला एक सांगा, आपण अनुच्छेद 2 किंवा अनुच्छेद 3 नुसार बदल करतोय राज्यघटनेमध्ये, ती घटनादुरुस्ती आहे का? 368 नुसार 368 नुसार घटनादुरुस्ती आहे का? तर नाहीये. का नाहीये? कुठे सांगितलेलं आहे ते आर्टिकल 4 मध्ये सांगितलेलं. आर्टिकल 4 मध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे काय, अनुच्छेद 2 आणि 3 मध्ये तुम्ही ज्यावेळेस बदल करताय त्यावेळेस अनुसूची 1 आणि अनुसूची 4 मध्ये पण तुम्ही बदल कराल आणि तो बदल तुम्हाला करायचा आहे. कारण बघा, आपण एका राज्याचे 2 राज्य निर्माण करतोय, तर चौथी जी अनुसूची आहे ती राज्यसभेच्या जागेसंबंधी आहे, तर ते देखील आपल्याला चेंज करायचं आहे. 1 नंबरची जी आहे ते राज्य क्षेत्र कोणतं आहे त्या राज्याचं, घटक राज्याचं, त्या संबंधी आहे. आणि त्यानंतर दुसरं प्रोव्हिजन जे सांगितलेलं आहे, हे जे चेंजेस करतोय आपण, ते 368 च्या अंडर असणार नाही. ह्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहे 4 मध्ये. ठीक आहे, लिहून घ्यायचंय माहिती नसेल तर, कारण हे तुम्हाला येणार आहे वारंवार. आता बघा, हे थोडं करंटचं आहे. कोणतं वाक्य बरोबर नाही ते विचारलेलं आहे. दादरा नगर हवेली आणि दमन दीव हे केंद्रशासित प्रदेश अगोदर वेगवेगळे होते, ते आपण एकत्र केले. तर त्याची तारीख काय आहे? तर त्याची तारीख आहे 26 जानेवारी 2020. ठीक आहे, ही बरोबर आहे. त्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख हे 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा अंतर्गत 2 स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले. बरोबर आहे ना? ही तारीख आयोगाने बऱ्याच वेळेस विचारलेली, 31 ऑक्टोबर 2019. आता आपल्याला पाठ कोणती करायची आहे? 26 जानेवारी 2020. दमन दीव आणि दादरा नगर हवेली एकत्र केले. दोन्ही पण वाक्य बरोबर आहे. त्यानंतर 12वी घटनादुरुस्तीने काय केलं? गोवा, दमन दीव यांना भारतीय संघराज्यात जोडण्यासाठी करण्यात आली. बरोबर आहे ना? ज्यावेळेस आपण स्वातंत्र्य झालो त्यावेळेस गोवा, दमन दीव आपल्याकडे नव्हतेच, 1962 ला आले. त्यासाठी 62वी घटनादुरुस्ती केली गेली. ठीक आहे, इथपर्यंत बरोबर आहे. 11वी घटनादुरुस्तीने दादरा नगर हवेली या प्रदेशाला अधिकृतपणे भारतीय संघराज्यात समाविष्ट करून घेतले. 11वी ती घटनादुरुस्ती, कितवी आहे? 10वी घटनादुरुस्ती. मग 11वी काय आहे? मग आता आपल्याला 11वी माहिती पाहिजे. ज्या वेळेस आपली राज्यघटना अस्तित्वात आली त्यावेळेस जे उपराष्ट्रपतीचं निवड व्हायची, ती उपराष्ट्रपतीची निवड होताना सभागृह जे आहे दोन्ही, लोकसभा आणि राज्यसभा, त्यांची जॉईंट सिटिंग व्हायची आणि जॉईंट सिटिंग मध्ये इलेक्शन व्हायचं. 11व्या घटनादुरुस्तीने ते काढून टाकलेलं आहे. सेपरेटली तुम्हाला मतदान करायला लागणार आहे 11व्या घटनादुरुस्तीने. ठीक आहे, पुढे जाऊया. मित्रांनो, तुम्ही आता हा व्हिडिओ ऑनलाईन बघत असणार, युट्यूबवर बघत असणार. हे जे टेस्टचं डिस्कशन आहे, बाकीच्या विषयाच्या देखील आपण अशाच टेस्ट कंडक्ट करणार आहोत. टोटल 12 टेस्ट आपल्याला कंडक्ट करायच्या आहेत. 12 टेस्ट मधून तुमच्या 1200 टॉपिक्सची प्रॅक्टिस होणार आहे. तुम्ही ऑफलाईन येऊन टेस्ट देऊ शकता, ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. अजून एक फीचर काय आहे आपल्या प्रोग्राममध्ये, तर रिव्हिजन व्हिडिओज देणार आहे. बघा, तुम्ही कोणती एक्झाम देणार असेल तर एक्झामच्या 10-15 दिवस तुम्हाला असं वाटतं की कोणीतरी मला एक 4-5 तासामध्ये हा विषय समजून सांगावा. तेच प्रयत्न मी इथे केलेला आहे की तुम्हाला रिव्हिजन व्हिडिओ देणार आहे. 5-6 तासामध्ये साधारणतः तुमचा पूर्ण विषय व्यवस्थित कव्हर होईल. ठीक आहे, आणि तो तुम्ही 2दा बघा, 3दा बघा, 4दा बघा, किती वेळा बघू शकता, जोपर्यंत तुमचं पाठ होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर काही विद्यार्थी नवीन असतात बघा, त्यांना कळत नाही की कुठे वाचायचं, कसं वाचायचं, कोणत्या विषयाला कसं अप्रोच करायचं. आणि काही जुने विद्यार्थी असतात ज्यांचा वर्षानुवर्ष रिझल्ट येत नाही. मग त्यांना काय असतं की एक थोडीशी हँड होल्डिंगची गरज असते, थोडीशी डायरेक्शनची गरज असते. त्यामुळे आपला तिसरा जो कंपोनंट आहे या प्रोग्राममध्ये, तर तो मेंटरशिप पण आहे. तर म्हणजे 3 कंपोनंट आहे याच्यामध्ये. काय काय आहे? एक तर आपण रिव्हिजन व्हिडिओज देणार आहे, टेस्ट सिरीज घेणार आहे आणि मेंटरशिप घेणार आहे. आणि ही टेस्ट सिरीज काय आपण असं काही पण त्यामध्ये रँडमली नाही घेणार आहे, वीकली टार्गेट आहे आणि त्याच्यावर फक्त टेस्ट आहे. तर तुम्ही नक्की हा प्रोग्राम जॉईन करा. त्या प्रोग्रामची फीज आहे 999 रुपये. आमच्या 9555 22 1584 या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. आपण लेक्चर पुढे कंटिन्यू करू. संविधानाचा कलम 11 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? कलम 11 मध्ये काय सांगितलेलं आहे की नागरिकत्वासाठी जर तुम्ही एखादा कायदा करत असाल, तो म्हणजे नागरिकत्वासंबंधीचा जो कायदा करायचा आहे त्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. मग किती नंबरचं येईल? 4 नंबरचं. संसद कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या अधिकार क्षेत्राचे नियमन करेल. पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार कुठे दिलेले आहे? 6 मध्ये दिलेले आहे.
भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार कुठे दिलेले? 8 मध्ये दिलेले. हे लिहून घ्यायचंय, त्यासाठीच मी ते टाकलेले आहे स्टेटमेंट. पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार कुठे टाकलेले आहे? 7 मध्ये टाकलेले. 9 मध्ये काय टाकलंय? 9 मध्ये असं सांगितलंय की तुम्ही जर बाहेरची सिटिझनशिप घेतली, बाहेरचं नागरिकत्व घेतलं, तर भारताचं नागरिकत्व तुमचं कॅन्सल होईल. 10 मध्ये काय सांगितलेलं आहे? जर तुम्हाला तुमचं नागरिकत्वाचे हक्क कंटिन्यू करायचे असेल, नागरिकत्व तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल, तर संसदेने जे केलेले कायदे तर ते तुम्हाला पाळायला लागतील. हे 10 मध्ये सांगितलंय. आणि 11 मध्ये काय सांगितलं ते आपण बघितलं. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. कधी संपुष्टात येते? जर व्यक्तीने स्वच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल तर. बरोबर ना? त्यानंतर व्यक्तीने नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळवल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर. बरोबर आहे. त्यानंतर फसवणूक किंवा गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले असेल तर. बरोबर आहे. हे 4ही वाक्य आपण बघितलेले होते. 4ही वाक्य बरोबर आहे. कोणत्या प्रोव्हिजनने ते बरोबर आहे? नागरिकत्वाचा जो कायदा आहे कधीचा? 1955 चा. त्यानुसार हे प्रोव्हिजन आहे. हे राज्यघटनेच्या कोणत्याही आर्टिकल नुसार नाहीये. ठीक आहे. त्यानुसार आपल्याला, ह्या कायद्यानुसार आपल्याला जर सिटिझनशिप अधिग्रहण करायची असेल तर त्याच्या 5 मेथड सांगितलेले आहे. आणि सिटिझन लूज कशी होते, सिटिझन आपण गमावतो कशी, तिच्या 3 मेथड सांगितलेले आहे. ठीक आहे. ह्या एकदा तुम्ही पाहून घ्यायच्या आहे. आपण जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. बघा कोणते वाक्य योग्य आहे. भाषण स्वातंत्र्यामध्ये शांत राहण्याचा अधिकार देखील गृहीत आहे. आहे का? मला बोलायचंय, राईट. 19 मध्ये काय सांगितलंय? राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. मग शांत राहण्याचा अधिकार आहे का त्याच्यामध्ये? जे आपले फंडामेंटल राईट्स आहे ना मित्रांनो, एक लक्षात घ्या, त्याचे निगेटिव्ह आहे ना सगळे पॉझिटिव्ह आहे एक्सेप्ट एक. कोणता माहिती आहे का? 21. जगण्याचा अधिकार आहे तर मरण्याचा अधिकार आहे का? नाही. फक्त हेच एक त्याला लागू नाही. बाकी सगळे जे तुमचे अधिकार आहे ते निगेटिव्ह पण लागू होतात. ठीक आहे. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. शांत राहण्याचा अधिकार देखील आहे. संपत्तीचा अधिकार आता कायदेशीर हक्क झालेला आहे. माहिती आपल्याला. कोणती घटनादुरुस्ती? 44वी घटनादुरुस्ती. कोणते कोणते आर्टिकल आपण चेंज केले? 19(1)(f). हे एफ आपल्याला माहिती पाहिजे, ते विसरतो आपण. आणि आर्टिकल 31 याचं काय केलं आपण? याला काढून टाकलं आणि ते कुठे टाकले? 300A मध्ये, म्हणजेच भाग 12. ठीक आहे. अशी व्हॅल्यू ऍडिशन आपल्याला करायची आहे. पुढे जाऊया. दोन्ही वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. आर्टिकल 32 नुसार जे रिट्स आहे आपल्या त्या संबंधी आहे. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय रे? अटकेची कायदेशीरता आपल्याला तपासायचं आहे. आर्टिकल 32 मध्ये दिलेलं आहे. जे संविधानाचा आत्मा कोणीतरी म्हटलं ना आता, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा कलम 32 ला म्हटलेला आहे. संविधानाचा आत्मा. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे अटकेची कायदेशीरता आपल्याला तपासायची आहे. त्यानंतर परमादेश म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण मॅन्डॅमस म्हणतो, ते म्हणजे काय? अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश द्यायचा आहे. बरोबर आहे. 3 नंबर. त्यानंतर अधिकार पृंछ. अधिकार पृंछ म्हणजे काय? पदाची कायदेशीरता आपल्याला तपासायची आहे. क्यू वॉरंटो आपण ज्याला म्हणतो, क्यू वॉरंटो बाय व्हॉट अथॉरिटी. अधिकार पृंछ म्हणजे काय? एखादा असा व्यक्ती असू शकतो, पब्लिक ऑफिस तो ऑक्युपाय करू शकतो, की म्हणू शकतो की मी तर डिझर्व करतो, ही माझी पोस्ट आहे. मग त्याला सुप्रीम कोर्ट विचारू शकतं की बाय व्हॉट अथॉरिटी यू आर होल्डिंग धिस पोस्ट. अधिकार पृंछ कळाला. त्यानंतर उत्प्रेक्षण. उत्प्रेक्षण म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये सर्टिओररी म्हणतो. सर्टिओररी म्हणतो ते म्हणजे काय? कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे खटल्यांचं हस्तांतरण. अजून एक राहिलं कोणतं? प्रोहिबिशन. प्रोहिबिशन. प्रोहिबिशन मध्ये काय करतं न्यायालय? जर जे खालचे न्यायालय आहे ते त्यांचा अधिकार क्षेत्र ओलांडून बाहेर काम करत असतील तर त्यांना मनाई करतं प्रोहिबिशन मध्ये. प्रोहिबिशनला मराठीत काय म्हणू आपण? प्रतिषेध ना? कळतंय का रे? ज्यांनी आधी वाचले त्यांना बऱ्यापैकी व्हॅल्यू ऍडिशन होत असेल, हो ना? नवीन आहे ते तुम्ही पण ते लिहून घ्यायचं आहे, कारण ते नंतर तुम्हाला मदत करेल. हे बघा 33 मध्ये काय सांगितलंय? संसदेला सशस्त्र दल, निमलष्करी दल, पोलीस दलातील सदस्यांचे मूलभूत अधिकार प्रतिबंधित किंवा रद्द करण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. आर्टिकल 33 नुसार बचपन बचाओ आंदोलन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ह्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय केलंय?
की सर्कसमधील जे काम करणारे छोटे मुलं होते त्यांच्यावर बंदी घातलेली आहे. तर ते पण वाक्य बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यामध्ये मूलभूत हक्क व मार्गदर्शन तत्वे एकमेकांना पूरक आहेत असं दृष्टिकोन स्वीकारला आहे. बरोबर आहे का? नाहीये बरोबर. कुठे स्वीकारलाय मग असा दृष्टिकोन? मिनर्वा मिल्स 1980. मिनर्वा मिल्स 1980. इथं आपल्याला मूलभूत संरचनेचं जे स्ट्रक्चर आहे ते दिलेलं आहे केशवानंद भारतीने. मिनर्वा मिल्स माहित नसेल तर लिहून घ्यायचंय. त्यांनी काय सांगितलेलं आहे? मूलभूत हक्क आणि मार्गदर्शन तत्वे एकमेकांना पूरक आहेत. जायचं पुढे. बघा मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो आहे अनुच्छेद 25 ते 28 नुसार असलेले मूलभूत अधिकार यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? बघा, राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक सूचना देण्यात येणार नाहीत. बरोबर आहे हे वाक्य. किती नंबरला सांगितलेलं आहे? 28 नंबरच्या कलमामध्ये सांगितलेलं आहे. या अनुच्छेदा अंतर्गत मिळणारे अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. तर हे वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. भारतीय नागरिकांना, फक्त भारतीय नागरिकांना कोणते कोणते अधिकार आहे? आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 19, आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 मध्ये जे फंडामेंटल राईट्स आहे, मूलभूत हक्क आहे, ते फक्त भारतीयांना आहेत. पुढे बघा, कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन व प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती राज्य करू शकत नाही. बरोबर आहे वाक्य. कुठे सांगितलंय? तर 27 नंबरच्या आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे. धर्मनिरपेक्षता हा संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे. बरोबर आहे. कधी सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टने? तर 1994 ला एस.आर. बोमाई केसमध्ये सांगितलेलं आहे. एस.आर. बोमाई मध्ये काय सांगितलं? की धर्मनिरपेक्षता संविधानाच्या संरचनेचा भाग आहे आणि संघराज्य म्हणजे फेडरलिझम देखील काय आहे? बेसिक फीचर, संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे. पुढचा प्रश्न बघा, इथे इनकरेक्ट विचारलं होतं. इनकरेक्ट नंबरचा क्वेश्चन जो आहे तो 2 आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला मूलभूत अधिकारांबाबत. गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्याच्या संदर्भात संरक्षण अनुच्छेद 20 मध्ये आहे. बरोबर आहे. जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण अनुच्छेद 21 मध्ये आहे. हे पण बरोबर आहे. त्यानंतर अटक आणि अटकेपासून संरक्षण अनुच्छेद 22 मध्ये आहे. आणि त्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 17 मध्ये नाही, म्हणजे अयोग्य विचारलेला आहे. तर अयोग्य नंबरचा प्रश्न जो आहे, ऑप्शन जे आहे ते आहे 4. शोषणाविरुद्धचे 2 आर्टिकल आहे. 23 मध्ये मानवी व्यापार वेठबिगारीला बंदी घातलेली आहे आणि 24 मध्ये मित्रांनो, 24 मध्ये बालमजुरीला बंदी घातलेली आहे. बालमजुरी 14 वर्षाच्या खाली. ठीक आहे, पुढे जाऊया. आता इथे आपल्याला अनुसूच्या दिलेल्या आहे आणि त्यांचे क्रमांक जुळवायचे आहेत. तिसऱ्या अनुसूचीमध्ये माहिती आपल्याला, तिसऱ्या परिशिष्टामध्ये काय आहे? शपथ आणि शपथेंचे नमुने आहेत. शपथ आणि शपथेंचे नमुने आहेत 3 मध्ये. 5व्या अनुसूचीमध्ये काय आहे? तर अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातींचे प्रशासन आणि नियंत्रण आहे 5 मध्ये. पण याला एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन काय आहे? आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. त्रिपुरा, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम कुठे आहे? तर ते 6व्या अनुसूचीमध्ये आहे. 6व्या अनुसूचीमध्ये. 7व्या अनुसूचीमध्ये काय आहे? तर केंद्र आणि राज्यांच्या अधिकाराचे वाटप आहे. 4थ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेच्या ज्या जागा आहेत त्या मांडलेल्या आहेत. पहिल्या अनुसूचीमध्ये राज्य क्षेत्र सांगितलंय. दुसऱ्यामध्ये वेतन आणि भत्ते सांगितलेले आहे. तिसऱ्यामध्ये आपण बघितलं शपथ सांगितलेली आहे. 4थ्यामध्ये राज्यसभेच्या ज्या जागा आहेत त्या सांगितलेल्या आहे. 5व्यामध्ये अनुसूचित क्षेत्र आणि त्यांचं प्रशासन सांगितलेलं आहे. 6व्यामध्ये पण अनुसूचित क्षेत्र आणि प्रशासन सांगितलं आहे, फक्त 4 राज्यांसाठी. हे जे मी तुम्हाला सांगितलं हे. 7व्या अनुसूचीमध्ये काय सांगितलं आहे? केंद्र आणि राज्याचे अधिकार सांगितलेले आहे. 8व्या अनुसूचीमध्ये भाषा दिलेली आहे, 22 भाषा. त्यानंतर 9व्या अनुसूचीमध्ये काय सांगितलं आहे? जमीन सुधारणांचे कायदे सांगितलेले आहे, जे आपण पहिल्या घटनादुरुस्तीने ऍड केले. त्यानंतर 10 मध्ये काय सांगितलेलं आहे? पक्षांतर बंदी कायदा, 52वी घटनादुरुस्ती. 11व्यामध्ये पंचायतीसाठी जे अधिकार आहे ते सांगितलेलं आहे आणि 12 मध्ये काय सांगितलं आहे? नगरपालिकांसाठी. इथं जे आन्सर आहे तुमचं ते आहे 3. पुढे जाऊया. मूलभूत हक्क व मार्गदर्शन तत्व या संबंधीचे कोणते विधान बरोबर आहे विचारलेलं आहे. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहे, मार्गदर्शन तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. बरोबर आहे. जर या दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला तर साधारणपणे मूलभूत हक्कांना मार्गदर्शन तत्वांपेक्षा प्राधान्य दिलं जातं. बरोबर आहे. त्यानंतर अनुच्छेद 31C नुसार काही मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कापेक्षा प्राधान्य दिलं जातं. बरोबर आहे. हे देखील वाक्य कधी ऍड केलंय आपण? तर 25व्या घटनादुरुस्तीने आपण ऍड केलं आहे. 25व्या घटनादुरुस्तीने आर्टिकल 39B आणि आर्टिकल 39C. 39B आणि C काय सांगतं?
39B आणि C सांगतं की मालमत्तेचं केंद्रीकरण होणार नाही, संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही. तर त्याच्या केंद्रीकरणाच्या संबंधी ते टाळण्यासाठी संसद काही कायदे पास करू शकते आणि मग ते मूलभूत हक्कांना एक्सेप्शन असेल. पर्टिक्युलरली कोणते मूलभूत हक्क? 14 नंबरचा आणि 19 नंबरचा. ठीक आहे, मग इथं आन्सर काय? वरीलपैकी सर्व बरोबर आहे. पुढे जाऊया. मूलभूत हक्कांच्या संदर्भात बरोबर असलेली विधाने न्यायालयामार्फत ते प्रत्यक्षात आणता येतात. बरोबर आहे. ते निरंकुश किंवा अनिर्बंध आहे. चुकीचं आहे. त्यांच्यावर आपल्याला निर्बंध घालता येतात, आपल्याला माहिती आहे. 19(2) नुसार आपण निर्बंध घातलेले आहे. 19(2), 19(3), 19(7), 8 पर्यंत आपण निर्बंध घातलेले आहेत. काही हक्क वगळता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ते स्थगित करता येत नाही. मग हे बरोबर आहे. कोणते हक्क आपण स्थगित करत नाही? तर हक्क 20 आणि 21 नंबरच्या कलमामध्ये जे हक्क दिलेत आपण ते स्थगित करत नाही. हे आपण कधी सांगितलं? हे आपण 44व्या घटनादुरुस्तीने सांगितलं मोरारजी देसाईंच्या सरकारच्या काळात. तर हे कुठं ऍड केलेलं आहे आपण? हे ऍड केलेलं आहे आपण 359 नंबरच्या आर्टिकलमध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया. अनुच्छेद 19 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात निलंबित होतो, जरी ती आणीबाणी कोणत्याही कारणास्तव लागू करण्यात आली असली तरीही. चुकीचं आहे. फक्त एक्सटर्नल रिझन्सवर जर आणीबाणी लागू असेल तरच अनुच्छेद 19 काय होतो? निलंबित होतो. मग इथं बरोबर विधानं कोणती आहे? ए आणि सी. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेकडनं घेतलेली आहे? मार्गदर्शक तत्वे आपल्याला माहिती आहे, आपण आयर्लंडकडनं घेतलेली आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आपण आयर्लंडकडनं घेतलेली आहे. राज्यसभेवर सदस्यांचे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशन हे देखील कुठून घेतलंय? आपण आयर्लंडकडनं घेतलेलं आहे. ही जी घटनादुरुस्तीची पद्धत आहे ही आपण आयर्लंडकडनं घेतली नाही. याचा आन्सर 1 आहे. घटनादुरुस्तीची पद्धत घेतली आपण साऊथ आफ्रिकेकडनं. साऊथ आफ्रिकेकडनं. आणि हे नामनिर्देशित 12 सदस्य जर सोडले तर बाकीचे जे सदस्य आहेत त्यांची निवडणूक कशी असेल? त्यांची निवडणूक कशी असेल राज्यसभेच्या बाकीच्या सदस्यांची? तर ते देखील आपण साऊथ आफ्रिकेकडनंच घेतलंय. ठीक आहे, पुढे जाऊया. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शन तत्वे दिलेली आहे आणि योग्य जोड्या आपल्याला ओळखायच्या आहेत. 42 मध्ये कामाच्या ठिकाणी मानवी स्थिती आणि मातृत्व सुविधा. बरोबर आहे 42. 43 मध्ये कुटीर उद्योग विकसित करणे प्लस अजून एक पॉइंट आहे निर्वाह वेतन. निर्वाह वेतन लिव्हिंग वेज आपण ज्याला म्हणतो ते देखील आहे 43 मध्ये. अनुच्छेद 50. अनुच्छेद 50 मध्ये राष्ट्रीय महत्वाचे स्मारके स्थळे वस्तूंचे संरक्षण. हे काही 50 मध्ये नाहीये, हे आहे 49 मध्ये. 50 मध्ये काय आहे? तर कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ आपल्याला न्याय मंडळापासून वेगळं करायचंय. न्याय मंडळापासून आपल्याला वेगळं करायचंय. हे कुठं आहे? 50 मध्ये आहे. ठीक आहे, मग अ आणि ब इथं बरोबर आहे, क चुकीचं आहे. पुढे जाऊया. अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला इथं. राष्ट्रीय स्मारकांचं संरक्षण अनुच्छेद 49 बरोबर आहे. राहणीमानामध्ये सुधारणा अनुच्छेद 47 बरोबर आहे. राहणीमानामध्ये सुधारणा आणि आरोग्याच्या संबंधी जे आहे ते 47 मध्ये दिलेलं आहे. SC ST यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना संरक्षण देणं अनुच्छेद 46 मध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे. गोहत्या प्रतिबंध कुठे दिलेलं आहे? गोहत्या प्रतिबंध दिलंय 48 मध्ये, 45 मध्ये नाही. 48 मध्ये 48 मध्ये गोहत्या प्रतिबंध दिलेला आहे. 48 मध्ये 2 गोष्टी दिलेल्या आहेत. एक आहे शेती ऑन सायंटिफिक लाईन्स. शेती आपल्याला कशी करायची? वैज्ञानिक पद्धतीने करायची. आणि गोहत्या आपल्याला बंद करायची. गोहत्या आपल्याला बंद करायची. 45 मध्ये काय मित्रांनो? 45 मध्ये 0 ते 6 वयोगटातील बालकांना राज्य काय करेल? त्यांना नर्सरीच्या सुविधा असेल, बालसंगोपनाच्या सुविधा असेल त्या प्रोव्हाइड करेल. हे आपण कधी ऍड केलं? 45 नंबरचं जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये अगोदर जो मजकूर होता तो आता आपण 21A मध्ये टाकलेला आहे. 21A मध्ये कोणत्या घटनादुरुस्तीनं? 86व्या घटनादुरुस्तीने टाकलेला आहे. मग 86व्या घटनादुरुस्तीनेच आपण अनुच्छेद 45 जो आहे तो बदललेला आहे आणि तो 0 ते 6 वयोगटातील बालकांसाठी आपण टाकलेला आहे. पुढे बघूया आपण मूलभूत कर्तव्याबाबत चुकीचं विधान. मूलभूत कर्तव्यांची कल्पना रशियाच्या म्हणजेच पूर्वीचं सोव्हिएत युनियनच्या राज्यघटनेपासून प्रेरित आहे. बरोबर आहे. स्वरण सिंग समितीच्या शिफारसीनुसार 42व्या घटना दुरुस्ती कायदा 1976 द्वारे राज्यघटनेचा भाग 4A आपण ऍड केला. बरोबर आहे. 86व्या घटना दुरुस्ती कायदा 2003 द्वारे एक कर्तव्य जोडले गेले. 2002. आता हे खूप म्हणजे असे प्रश्न नाही बनायला पाहिजे, पण आता एक बनवला असा आम्ही एक डिस्कस केला की असा एक प्रश्न बनवूया म्हणून. ठीक आहे, आता हे आयोग कधी कधी करतं, याला काही लॉजिक नाही. बरोबर आहे ना? पण माहिती पाहिजे आपल्याला. आणि सर्व 11 मूलभूत कर्तव्य कुठे? राज्यघटनेच्या 51A मध्ये सूचीबद्ध आहेत. पाठ आहेत ते तुम्हाला. आयोग कधी कधी क्रम विचारतं, घ्यायचे ते. A
बरोबर आहे ना, सर्व 11च्या 11 कर्तव्य इथं आहे. ए मध्ये काय सांगितलेलं आहे रे, राज्यघटना, बरोबर आहे, राष्ट्रीय ध्वज सांगितलंय ना, राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीत. अजून काही सांगितलंय का, राष्ट्रगान सांगितलंय का, वंदे मातरम वगैरे नाही सांगितलेलं. ठीक आहे, ए मध्ये. बी मध्ये काय सांगितलंय माहितीये का, ज्या आयडियल्सवर आपलं स्वातंत्र्य मुवमेंट उभी राहिली तिला आपल्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे असं सांगितलेलं आहे. सी मध्ये काय सांगितलं आहे, देशाची सार्वभौमता, एकता, अखंडता हिचं आपल्याला रक्षण करायचंय. डी मध्ये काय सांगितलंय, ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस राष्ट्राचं संरक्षण करायचंय आणि सेवा द्यायची. ई मध्ये काय सांगितलेलं आहे, बंधुभाव आपल्याला जोपासायचा आहे. आणि त्यानंतर खूप महत्वाचं, ई मध्ये काय सांगितलं माहिती, रिनाऊन्स प्रॅक्टिस डेरोगेटरी टू द वुमन, म्हणजे महिलांसाठी ज्या अशा प्रॅक्टिस डिसरिस्पेक्टफुल आहे, डेरोगेटरी आहे, तर त्या आपल्याला सोडायच्या आहेत. ते ई मध्ये सांगितले. आयोगाने हेच विचारले डायरेक्ट की हे जे आहे ते कुठं लिहिलेलं आहे, आणि ऑप्शन कसे होते मग, 51 ए, सी, डी, ई, एफ असं. ठीक आहे, म्हणून ते पाठ पाहिजे आपल्याला. ई झालं. एफ मध्ये काय सांगितलेलं आहे रे, संस्कृतीचं रक्षण करायचंय आपल्याला. जी मध्ये काय सांगितलंय आपल्याला, पर्यावरणाचं रक्षण करायचं. ठीक आहे. एच मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्पर. ठीक आहे, एच. आता काय राहिलं आपलं, जे राहिलं का आता, आय ना. आय म्हणजे पब्लिक प्रॉपर्टीला आपल्याला संरक्षण करायचंय. पब्लिक प्रॉपर्टी आहे ना, आय मध्ये आहे ना पब्लिक प्रॉपर्टी. ठीक आहे, सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करायचंय आय मध्ये. आणि जे मध्ये काय, की उत्तर आपल्याला प्रगती करत जायचंय. बरोबर आहे, कळाले. तुम्ही कसे पाठ केले ते, काही मेमॉनिक वगैरे पाठ केलंय, पाठ करायचंय. पण आता ते अमोल सरांनी तुम्हाला अगोदर सांगितलं की कॉम्पिटिशन कशी आहे, बरोबर आहे. आता जी लोक सरांनी सांगितलं की एसटीआय वगैरे झाली ते पण पुन्हा तलाठीला बसणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हे करायचंय पाठ आपल्याला, वेळ आहे आपल्याकडे अजून बराच. आणि काही विद्यार्थी सांगतील तुम्हाला की कट ऑफ खूप कमी लागेल प्रिलिम्सचा. चांगले लागलं तर चांगलं आहे ना, आपल्याला मेन्सचं करायची तयारी आहे की नाही. पुढे बघा, घटनादुरुस्त्या दिलेल्या आहे आणि काय काय प्रोव्हिजन होते ते दिलेले. 61वी घटनादुरुस्ती, मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष केले. बरोबर आहे. कोणत्या कलमामध्ये बदल केला हे लिहून घ्यायचं. 326 पार्ट 3च्या बाहेर आपण काही हक्क बघवतो. पार्ट 3च्या, बरोबर आहे ना, त्याच्यामधला हा हक्क आहे 326. याच्यामध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार आहे. 326 मध्ये आपण चेंज केलेलं आहे 61व्या घटनादुरुस्तीनुसार. त्यानंतर 39वी घटनादुरुस्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष यांच्या निवडणुकीचे वाद न्यायालयाच्या कक्षेबाहेर ठेवले गेले. बरोबर आहे. 39व्या घटनादुरुस्तीने बरोबर आहे, पण हे आपण कॅन्सल केलंय नंतर. कोणत्या घटनादुरुस्तीने केलं असेल, 44व्या घटनादुरुस्तीने कॅन्सल केलं. हे का विचारतोय मी, आयोगाने विचारलेलं आहे. ठीक आहे, आयोगाला काही घेणं देणं नाही की आज ती गोष्ट प्रत्यक्षात आहे नाहीये. त्यांना पुस्तक भेटलं, आयोगाचे एक्सपर्ट तसेच आहे. ठीक आहे, हे आता रेकॉर्ड होते आपलं. ठीक आहे. एक ते 41व्या घटनादुरुस्तीने काय केलेलं आहे, राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांची सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 केलेले आहे. बरोबर आहे, 41व्या. आणि 15व्या घटनादुरुस्तीने काय केलेलं आहे, 15व्या घटनादुरुस्ती, आता हे चुकीचं आहे, इथपर्यंत बरोबर आहे सगळं. 15व्या घटनादुरुस्तीने हायकोर्टाच्या जजेसचं वय अगोदर 60 होतं, तर ते आपण 62 केलेलं आहे. निवृत्तीचं वय हे लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि हे घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आले. कोणत्या घटनादुरुस्तीने, 24व्या घटनादुरुस्तीने. परफेक्ट. ठीक आहे, काय पुढचं, 128 क्रमांकाचे संविधान दुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे. ठीक आहे, असा रॅन्डमली प्रश्न नाही टाकलेला, आयोगाने आता विचारले आपल्याला ग्रुप बी ला प्रिलिम्सला. बरोबर आहे, वेगळं विचारलं असेल काहीतरी, मी त्या दृष्टीने एक टाकला. 128 जे आहे ना, ते नारी शक्ती वंदन अधिनियमासंबंधित आहे. 128. आणि जे पास नाही झालेले ना त्याच्याबद्दल आयोग नाही विचारत, जे पास झालेले आहेत त्याच्याबद्दलच फक्त विचारतात. ठीक आहे, म्हणजे 106व्या घटनादुरुस्तीपर्यंत तुमचे पाठ पाहिजे. 99 पासून ते 106 त्यांचे बिल कोणते कोणते होते, विधेयक नंबर काय होता. हे जे आहे ना, लोकसभेची कमाल सदस्य संख्या आपल्याला वाढवायचं होतं बघा. बजेट सेशन मध्ये हे बिल डिफीट झालं, पास झालं नाही, तर त्याचा नंबर होता 131 होता. ठीक आहे, एक राष्ट्र एक निवडणूक, त्याचा 129 आहे. ठीक, 129. आणि अँग्लो इंडियन प्रतिनिधित्व बंद करून अनुसूचित जाती जमातींना जागांचे आरक्षण वाढवले. घटनादुरुस्ती नंबर किती, 104. विधेयक किती, 126.
126 नंबरचं विधेयक आहे, लिहून घ्यायचं. जायचं पुढे. उपराष्ट्रपतीबाबत चुकीचं विधान कोणते? ते राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असणे आवश्यक आहे. बरोबर आहे. त्यांची बडतर्फी लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांच्या बहुमताने पारित ठरावाद्वारे करण्यात येते. बरोबर आहे का रे? ते पुनर्निवडणुकीस किती वेळा पात्र असतात हे बरोबर आहे. हे चुकीचं आहे, कारण टेक्निकली हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. राज्यसभा अगोदर बहुमताने इफेक्टिव्ह मेजॉरिटीने पास करते ठराव आणि त्यानंतर लोकसभा साध्या बहुमताने त्याला पारित करते. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. म्हणून हे जे वाक्य ते चुकीचं आहे. इथं आन्सर काय येईल मग? अ आणि क, 4 नंबरचा आन्सर येईल. अच्छा, हा, सॉरी. बघा, म्हणजे या चुका पण आपल्याला टाळायच्या. ठीक आहे, मीच प्रश्न सेट केलेला आहे तरी मी विसरलो. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांचा, बरं का, आता माझे बरेच मित्र, ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला असतो ना आणि 2-3 मार्काने जातात बघा, हे सिली मिस्टेकमुळे जातात. बरोबर. त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस करायची, जसं राहुल सरांनी सांगितलं. राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे नामनिर्देशित सदस्य सहभागी होऊ शकतात. बरोबर आहे. महाभियोगाची प्रक्रिया कुठे सांगितली? कलमात 61 मध्ये सांगितलेली आहे. राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये राज्यांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य सहभागी होऊ शकत नाही. बरोबर आहे. राज्यघटना राष्ट्रपतींना त्यांच्या स्वेच्छाधिकाराने कोणतेही कार्य करण्याचा अधिकार देत नाही. देते का रे? हा, राज्यघटना देते का? सिच्युएशनल आहे. सिच्युएशनल स्वच्छाधिकार आहे, विवेकाधिकार आहे, डिस्क्रिशनर आहे, पण राज्यघटना सांगत नाही. राज्यघटना फक्त राज्यपालांसाठी सांगते. आणि कुठं सांगितलंय ते? 163 मध्ये सांगितलेलं आहे. असा आयोगाने प्रश्न विचारला एकदा की राज्यपालाचे विवेक अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? तर ते 163 मध्ये आहे. 163 काय सांगतं की राज्यपालांना ऍडवाइस करण्यासाठी एक काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल, मंत्रिमंडळ असेल, एक्सेप्ट की त्याला जिथे जिथे विवेकाधिकाराचा वापर करायचा आहे. तर ती टर्म आर्टिकल 74 मध्ये नाहीये. आर्टिकल 74 काय म्हणतं? डायरेक्ट असं म्हणतं की आर्टिकल 74 म्हणतं राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल, हेडेड बाय पंतप्रधान. ठीक आहे. त्यानंतर आपल्यासाठी ना आर्टिकल नंबर 163, 164 खूप महत्वाचे आहे. विधानमंडळाचे सगळे आर्टिकल खूप महत्वाचे आहे, त्याच्यावर प्रश्न घेतलेले आहेत मी पुढे. राष्ट्रपतीच्या महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते. बरोबर आहे. महाभियोग प्रक्रियेसाठी अनुच्छेद 61 मध्ये गैरवर्तणूक व अकार्यक्षमता ही दोनच कारणे नमूद केलेली आहेत. बरोबर आहे का? काय आहे कारण? काय आहे? घटनेचा भंग. बरोबर आहे ना? घटनेचा भंग. आणि हे कुणाला सांगितलंय मग? गैरवर्तणूक आणि अकार्यक्षम सुप्रीम कोर्टचे आणि हायकोर्टचे जजेस जे आहेत त्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे आर्टिकल कोणतं? 124 आणि 218 याच्यामध्ये काय आहे? प्रोसेस आहे न्यायाधीशांना रिमूव्ह करण्याची. 124 मध्ये सर्वोच्च न्यायालय, 218 मध्ये उच्च न्यायालय. महाभियोगाचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने मंजूर होणे आवश्यक असते. म्हणजेच सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या निम्मेपेक्षा जास्त बहुमताने आणि हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सभासदांच्या बहुमताने. वाचलं वाक्य? काय बरोबर आहे? वाक्य चुकीचं आहे ना? हे वाक्य चुकीचं आहे. बघा, जो महाभियोग आहे त्याला ज्या सदस्यांची मेजॉरिटी लागते ते 2/3 ऑफ द मेंबरशिप आहे. 2/3 ऑफ द मेंबरशिप आहे. हे 50% नाही, निम्म्यापेक्षा जास्त नाही, 2/3. सदस्य संख्येच्या 2/3. प्रेझेंट, हजर, डझंट मॅटर. ही जी मेजॉरिटी आहे ही हायकोर्टचे आणि सुप्रीम कोर्टचे जे न्यायाधीश आहेत त्यांना काढण्यासाठीची आहे. ठीक आहे. अजून एक महाभियोग टर्म आपण कुठे कुठे वापरतो? न्यायाधीशांना काढण्यासाठी पण वापरतो, पण राज्यघटनेमध्ये महाभियोग नावाचा शब्द फक्त राष्ट्रपतीसाठी उल्लेखलेला आहे. जी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या जजेसला काढण्याची जी प्रक्रिया आहे ती महाभियोगासारखी प्रक्रिया आहे, महाभियोग नाही. कळालं? ते तसं टेक्निकली करेक्ट आहे. दोन्ही वाक्य इथं चुकीचे आहे. 35 मध्ये जाऊया. अठ्ठ्याहत्तर मध्ये काय सांगितले ते विचारलेलं आहे. 78 मध्ये बेसिकली पंतप्रधानांचे कर्तव्य सांगितलेले आहे. 78 मध्ये पंतप्रधानांचे कर्तव्य आहे आणि 167 मध्ये काय आहे? मुख्यमंत्र्याचे कर्तव्य आहे.
मग हे जे आहे बघा, पण मंत्र्यांमधील खाते वाटप पंतप्रधान ठरवतात, हे आर्टिकल 75 नुसार ठरवतात. म्हणजे त्याला जे आधार आहे तो आर्टिकल 75चा आहे. जेव्हा पंतप्रधान राजीनामा देतात तेव्हा संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होते, हे देखील काय आहे 75 आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही व्यक्ती मंत्रिमंडळात नेमली जाऊ शकत नाही, हे देखील काय आहे 75 आहे. ठीक आहे, मग एकच जे आहे ते आहे 4 नंबरचं. पंतप्रधानांचे कर्तव्य जे आहे ते सगळे 78 मध्ये दिलेले आहे. 167 मध्ये काय दिलंय, मुख्यमंत्र्यांचं दिलेलं आहे. ठीक आहे, अजून एक मला इथं सांगायचं आहे तुम्हाला, आर्टिकल 75 आणि आर्टिकल 164. भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे. राज्यघटनेत कुठे म्हटलंय का भारतात संसदीय लोकशाही आहे? कुठेच म्हटलेलं नाही. ह्या ज्या 2 आर्टिकल आहे हे खूप महत्वाचे, हे आपल्या संसदीय लोकशाहीला आधार देतात. आर्टिकल नंबर 74 आणि आर्टिकल नंबर 164. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला किंवा लोकसभेला जबाबदार असेल. हे काय आहे, हेच बेसिस आहे संसदीय लोकशाहीचं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 167 कळाला आर्टिकल, मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य सांगितलेले आहे. कलम 75, राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून मंत्र्यांची नियुक्ती करेल. बरोबर आहे ना? मंत्री परिषद लोकसभेत सामूहिकरित्या जबाबदार असेल, आत्ताच बघितलं आपण, बरोबर आहे. राष्ट्रपतीला सल्ला व मदत देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वात मंत्री परिषद असेल. कुठे ते 74 मध्ये. आणि मंत्र्यांचे वेतन व भत्ते संसदेकडनं ठरवले जातील, हे पण आहे त्याच्यामध्ये 75 मध्ये. ठीक आहे, मग आन्सर काय आहे आपलं, अ ब ड. कळतंय? काही व्हॅल्यू ऍडिशन होते? ठीक आहे. चुकीचं विधान विचारलेलं आहे. जर लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यसभेचे सभापती असतात. बरोबर आहे का? उपसभापती असायला पाहिजे. बरोबर आहे, मग पहिलंच वाक्य चुकीचं आहे. जर लोकसभा विसर्जित झाल्यामुळे विवादित विधेयक लोप पावले असेल तर संयुक्त बैठक बोलावता येत नाही. बरोबर आहे. राष्ट्रपतीने संयुक्त बैठक बोलावण्याची इच्छा सूचित केल्यानंतर लोकसभा विसर्जित झाली तर ते बिल काही लॅप्स होत नाही. ठीक आहे, संयुक्त बैठक बोलावता येते. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीची तरतूद केवळ सर्वसाधारण विधेयके आणि वित्त विधेयकांसाठीच आहे. मनी बिल साठी नाही, फक्त फायनान्स बिल साठी आहे. ठीक, मग हे 2, 3, 4 बरोबर आहे. 1 नंबरला जे आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे, कळतंय? पुढे आता महत्वाचे आर्टिकल आहे ते आपण बघूया. विधानसभा विसर्जनानंतर कोणते विधेयके रद्द होतात? विधानसभेने मंजूर केलेले परंतु विधान परिषदेत प्रलंबित असलेले विधेयक रद्द होते. विधानसभेचा किंवा लोकसभेचा जर रोल आला ना तर ते रद्द होते, लक्षात ठेवायचं. कारण ते पॉप्युलर हाऊस आहे, ते डायरेक्टली इलेक्टेड आहे. ठीक आहे, त्यांचा जर रोल आला ते पास करण्यामध्ये बिफोर गोइंग टू गव्हर्नर ऑर प्रेसिडेंट, तिकडे गेलं तर मग नाही ते कॅन्सल होत आधी. म्हणजे इथं विधानसभेने मंजूर केलं, विधानसभेचा रोल आलाय म्हणजे काय होईल, ते विधेयक रद्द होईल. बरोबर आहे ना? विधान परिषदेत प्रलंबित असलेले परंतु विधानसभेने मंजूर न केलेले विधेयक रद्द होते, नाही होणार. विधानसभेचा रोलच नाही आलेला ना अजून. त्यानंतर विधानसभेने संमत केलेले एकगृही किंवा मग दोन्ही सभागृहांनी पारित केलेले परंतु राज्यपाल किंवा राष्ट्रपतीच्या संमतीसाठी प्रलंबित असलेले विधेयक रद्द होत नाही, हे बरोबर आहे. ठीक आहे, ते गेलेलं आहे तिथपर्यंत, तिथं ते रद्द नाही होणार आहे. आता मे बी ते पॉकेट वेटो वापरू शकतात, पॉकेट वेटो किंवा मग ऍब्सोल्यूट वेटो. ठीक आहे, ए आणि सी बरोबर आहे. विधानसभेने विशेष बहुमत ठराव मंजूर केल्यास संसदेने कायद्याद्वारे विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करू शकते. कायद्याद्वारे विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करता येते. कोणत्या नंबरच्या आर्टिकल मध्ये सांगितले? 169 1 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, 169 1 मध्ये सांगितलेलं आहे. 169 3 वर आयोगाने 2-3 वेळेस प्रश्न विचारलेले आहे, ते सांगतो काय तुम्हाला. 169 3 मध्ये असं सांगितलेलं आहे, ही जी काही सगळी प्रोसेस आहे पुन्हा एकदा ती घटना दुरुस्तीची प्रोसेस नसेल 368 मध्ये, असं सांगितलेलं आहे. हे वाक्य आहे आयोगाचं. आणि मग तिथं त्याचा आन्सर 169 सबसेक्शन 3 असणार आहे. सबसेक्शन 2 मध्ये काय सांगितलेलं आहे, जर अनुसूचीमध्ये 1 आणि 4 मध्ये जर बदल करायचे असेल तर ते बदल तुम्हाला करता येतात विदाऊट घटना दुरुस्ती. आणि 171 मध्ये आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेची रचना सांगितलेली आहे. ठीक आहे, पूर्णपणे डिटेलमध्ये. जायचं पुढे. कलम 168 नुसार राज्याच्या विधिमंडळामध्ये कशाचा समावेश होतो? सोपा आहे, विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल.
कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे? कोणत्या कलमात? 170 मध्ये विधानसभेची तरतूद आहे, 171 मध्ये विधान परिषदेची तरतूद आहे, बरोबर ना? 172 मध्ये काय सांगितलेलं आहे? कार्यकाळ सांगितलेला आहे, विधानसभेचा आणि विधान परिषदेचा कार्यकाळ सांगितलेला आहे, कार्यकाळ. 169 मध्ये काय सांगितलं आपण बघितलं अगोदर. ठीक आहे. 173 मध्ये काय सांगितलं मित्रांनो? पात्रता सांगितलेली आहे, आमदार कोण होईल याची पात्रता सांगितली आहे, म्हणजे मेंबर ऑफ विधानसभा. ठीक आहे. 174 आणि 175 पुढे आपण बघूया. त्यानंतर 176 जे कलम आहे ते कशाशी संबंधित आहे? ते राज्यपालाचं जे विशेष अभिभाषण आहे ना त्याच्या संबंधित आहे. 176 राज्यांचे मंत्री व राज्याचा महाधिवक्ता यांचा विधिमंडळाच्या सभागृहाविषयक अधिकार तो आर्टिकल 177 मध्ये सांगितलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर राज्य विधान मंडळे, त्यांचे सदस्य, त्यांच्या समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार आणि संरक्षण 194 मध्ये सांगितलेलं आहे. किती? 194. अध्यक्षांच्या पदाची कर्तव्य बजावण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून काम करण्याचा उपाध्यक्षांचा किंवा इतर व्यक्तीचा जो अधिकार आहे तो आर्टिकल 180 मध्ये सांगितलेला आहे. एवढे आर्टिकल का लिहून देतोय मी? आताच ग्रुप बीच्या मेन्सला जी 18 मेला झाली तर 179 नंबरचा आर्टिकल डिटेल मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. कोणते कलम राज्य विधानमंडळामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेसंबंधी आहे? कोणतं आहे? 210 नंबरचं जे कलम येते. आणि पार्लमेंट, युनियन पार्लमेंटसाठी किती नंबरचं कलम येते? 120. परफेक्ट. ठीक आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. पुढे जाऊया. विधान परिषदेच्या सदस्य संख्येबाबत अयोग्य जोडी. यूपीचे 100 सदस्य आहे, बरोबर. महाराष्ट्राचे 78 आहे, बिहारचे 75 आहे, अजून 75 कोणाचे? कर्नाटकाचे 75 आहे. आंध्र प्रदेशचे किती आहे? 40 नाही, आंध्र प्रदेशचे 58 आहे आणि तेलंगणाचे 40 आहे. त्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही होऊन द्यायचं. बघा आता इथपर्यंत आपलं पाठ आहे. तेलंगणा आणि आंध्रमध्ये कन्फ्युजन नाही होऊन द्यायचं. लक्षात ठेवा जे आत्ता झालेलं आहे नवीन त्याचे कमी मेंबर आहे. तेलंगणा रिसेंट स्टेट आहे त्याचे 40 मेंबर आहे. त्याचे किती आहे? 40 मेंबर. आणि 40 ही काय लिमिट आहे, बरोबर आहे ना? 40 ते 1/3, 40 ते 1/3 ऑफ मेंबर ऑफ विधानसभा. ठीक आहे, जायचं पुढे. इथं हे जे आहे ते चुकीचं आहे. राज्यपालांच्या नियुक्तीची संबंधित कलम कोणतं आहे? कोणतं? 155. 156 मध्ये काय सांगितलेलं आहे? कार्यकाळ सांगितलेला आहे, कार्यकाळ. 156 वर एकदा डिटेल मध्ये प्रश्न विचारलाय, जसं की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते कार्यरत राहतात, त्यांचा जोपर्यंत सक्सेसर कोणी येत नाही उत्तराधिकारी तोपर्यंत ऑफिसमध्ये ते राहतात. या गोष्टी विचारलेल्या आहे, या सगळ्या 156 मध्ये दिलेल्या आहे. 153 मध्ये काय सांगितलेलं आहे? राज्यपाल असे. 154 मध्ये काय सांगितलंय? जे राज्याचे सर्व अधिकार आहेत ते कोणत्या ऑफिसमध्ये विहित आहे? राज्यपालाच्या. ठीक आहे. 157 मध्ये काय सांगितलेलं आहे? पात्रता, सॉरी पात्रता. 158 मध्ये काय सांगितलंय? अटी आणि शर्ती सांगितल्या. 159 मध्ये काय सांगितलंय? शपथ सांगितलेली आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणता राज्यपालाचा स्वेच्छाधीन अधिकार नाही? राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस करणे, ते इंडिपेंडेंटली करू शकतात, आर्टिकल 356. त्यानंतर राज्याच्या प्रशासकीय आणि कायदेविषयक बाबींमध्ये मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागविणे, कलम नंबर 167, बरोबर ना? 167च्या अंडर ती माहिती मागवतात आणि ती माहिती देणं मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे 167 नुसार. तसं आपण 78 नुसार पंतप्रधानांचं कर्तव्य बघितलं. विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे, कलम नंबर 200. त्यानंतर अध्यादेश काढणे, हे काय आहे? हा विवेक अधिकार नाही राज्यपालाचा. 213च्या अंडर आर्टिकल 213 नुसार फक्त सल्ल्यानुसारच, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वट हुकूम किंवा अध्यादेश काढता येतो राज्यपालाला. तो त्याचा स्वेच्छाधीन अधिकार नाही किंवा विवेक अधिकार नाही, डिस्क्रिशनरी पॉवर नाही. ठीक आहे, मग हे जे आहे 4 नंबरचं ते आपलं आन्सर आहे. त्यानंतर कोणते विधान चुकीचं विचारलंय? राज्यपाल आपल्या पदावर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या विरुद्ध कोणत्याही स्वरूपाची फौजदारी कारवाई करता येणार नाही अथवा चालू ठेवता येणार नाही, बरोबर आहे ना? आर्टिकल 361 कलम नंबर 14 ज्यावेळेस आपण वाचतो, राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा हक्क, त्याच्यामध्ये काही अपवाद आहे तर हा एक अपवाद आहे.
गव्हर्नरने काही केलं असेल तर तो इक्वॅलिटीला अपवाद आहे का 361 नुसार. बघा, त्याच्या विरुद्ध कोणतीही फौजदारी स्वरूपाची कारवाई करता येणार नाही, डिस्पाईट त्याने गुन्हा केलेला आहे की नाही. बरोबर आहे, त्याला संरक्षण देण्यात आलेलं आहे. असं कोणत्या व्यक्तीला संरक्षण दिलंय का? नाही. बाकीचे जे आपले अँबॅसेडर्स येतात बाहेरनं त्यांना आपण संरक्षण दिलेलं आहे. राष्ट्रपती जसा संघ राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे तसा राज्यपाल त्याच्या राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे. बरोबर आहे. भारताच्या राष्ट्रपतीप्रमाणे राज्यपालाचे विवेकाधीन अधिकार क्षेत्र स्पष्टपणे शब्दांकित करण्यात आलेले आहे. काय रे वाक्य? चुकीचं आहे ना, राष्ट्रपतीला दिलेलंच नाहीये, राज्यपालांना दिलेले फक्त. अनुच्छेद 361 नुसार राज्यपाल आपल्या पदावर अधिकारांच्या वापराबद्दल किंवा कर्तव्यांच्या पालनाबद्दल केलेल्या कृतीबद्दल कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी असणार नाहीये. 361 हे पण प्रोव्हिजन 361 आहे, हे पण 361. ठीक आहे. इट इज अन एक्सेप्शन टू द आर्टिकल 14. हा 14ला अपवाद आहे. पुढे जाऊया. राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत कोणते विधान बरोबर आहे? भारतीय राज्यघटनेच्या 61 कलम 167 नुसार राज्यपाल आणि मंत्री परिषद यांच्यामधील संदेशवहनाचे मुख्य माध्यम राज्याचा मुख्यमंत्री आहे. बरोबर आहे. ठीक आहे. राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात ना, कारण त्यांच्या नावाने तो कारभार चालणार आहे म्हणून ते नियम करू शकतात. कुठे सांगितलंय? 166 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर एकदा का राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवले तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करणे हे राष्ट्रपतीच्या हातात असते. त्यापुढे राज्यपालांची कोणतीही भूमिका असत नाही. बरोबर आहे ना? आर्टिकल नंबर 201. आर्टिकल नंबर 201. ठीक आहे. आणि कोणते विधान बरोबर आहे? तर इथं सगळेच विधान बरोबर आहे. पुढे जाऊया. अयोग्य जोडी. राज्यपालाच्या पदाच्या अटी 158 मध्ये आपण बघितलं. त्यानंतर राज्यपालाचा पदाचा कालावधी 156. त्यानंतर माफी संबंधी राज्यपालाचे अधिकार कुठे दिलेले? 161 ना, 161 मध्ये दिलेले 161. आणि 57 मध्ये काय दिलंय? पात्रता दिली. माहित असेल तरी लिहून घ्यायचंय, पुन्हा पुन्हा लिहून घ्यायचंय, पाठ पाहिजे. आणि राज्य शासनाचे कामकाज चालविणे 166. ठीक आहे. इथं फक्त कोणतं चुकीचं होतं? 3 नंबरचं जे आहे ते चुकीचं होतं. मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ. आयोग मागच्या 4-5 वर्षापासून असे प्रश्न विचारत नव्हतं, पण आता पुन्हा विचारायला लागले. त्यांनी जी आपली जानेवारीमध्ये प्रिलिम्स झाली ना ग्रुप बी ची, त्याला विचारलं होतं की सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री कोण राहिलेले? कोण राहिलेले? वसंतराव नाईक. 11 वर्ष साधारणतः ते मुख्यमंत्री होते. मारुतराव कन्नमवार कधी मुख्यमंत्री होते? 62 ते 63. म्हणजे यांच्यानंतर चव्हाणांच्या नंतर दुसरे जे मुख्यमंत्री आपले ते मारुतराव कन्नमवार आहे. त्यानंतर वसंतराव नाईक 63 ते 75. 11 वर्ष सर्वाधिक काळ आतापर्यंत वसंतराव नाईक. त्यानंतर सुधाकरराव नाईक 91 ते 93. ठीक आहे. आणि त्यानंतर AR अंतुले, अतुल रहमान अंतुले 80 ते 82. ठीक आहे. सर्वाधिक काळ जे मुख्यमंत्री होते ते वसंतराव नाईक होते. सर्वाधिक काळ राज्यपाल कोण होते हे पण विचारले आयोगाने एकदा. कोण होते माहिती आहे तुम्हाला? मलाही नाव नाही आठवते आता, पण ते बघायचंय, लिहून घ्या. ठीक आहे. ते बघायचंय, त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो, कारण हे प्रश्न दोनदा आला. वसंतराव नाईकांवर प्रश्न दोनदा आला. 164.1 नुसार मुख्यमंत्र्याची नेमणूक राज्यपालाकडून केली जाते. 164.1 नुसार बरोबर आहे. 164.3 नुसार मंत्रिमंडळ विधानसभेस सामूहिकरित्या जबाबदार असते. बरोबर आहे का? 164.2 मध्ये हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. 164.2 मध्ये सांगितलेलं आहे. आता एवढं डिटेलमध्ये काय विचारलं मी? कारण 163, 164 वर जर तुम्ही प्रश्न बघितले तर तुम्हाला कमीत कमी 20-25 प्रश्न सापडतील. मग त्याच्या डिटेल जाईल ना आयोग आता. ठीक आहे. मग 163 मध्ये ना शपथ आणि गोपनीयता सांगितलेली. 3 मध्ये 164.3 मध्ये शपथ आणि गोपनीयता सांगितलेली. 2 मध्ये सामूहिकरित्या जबाबदार सांगितलेला आहे. ठीक आहे. 164 सबसेक्शन 2 मध्ये PC अलेक्झांडर करेक्ट. आतापर्यंत लिहून घ्या. त्यांनी सांगितलं आपल्याला PC अलेक्झांडर जे आहे ना ते आतापर्यंत सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले आहे. साधारणतः 9 वर्षाचा कार्यकाळ त्यांना लाभला होता. अशा फॅक्ट आपल्याला पाठ करायच्या आहेत. अंदमान आणि निकोबार बेटे कलकत्ता उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात. बरोबर आहे का? कलकत्ता का चेन्नई? कलकत्ता बरोबर आहे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करता येते. बरोबर आहे. कलम नंबर कुठं सांगितलेला आहे?
218 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर उच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या कायमस्वरूपी न्यायाधीशांना सर्वोच्च किंवा इतर उच्च न्यायालयात वकिली करता येते. त्या न्यायालयात नाही येत, बाकीच्या ठिकाणी येते. त्याच न्यायालयात जिथून ते निवृत्त झाले ना, तिथे त्यांना वकिली नाही करता येत. ठीक आहे, म्हणजे हे पण वाक्य बरोबर आहे मित्रांनो, हे बरोबर आहे, दिस इज करेक्ट. ठीक आहे, त्या ज्या न्यायालयातून ते निवृत्त झाले तिथे त्यांना वकिली करता येत नाही. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची वेतन व भत्ते भारताच्या संचित निधीतून दिले जातात, हे चुकीचं आहे. ठीक आहे, इथं काय येईल, फक्त पेन्शन जे आहे ना, उच्च न्यायालयाचं न्यायाधीशाचं वेतन आणि भत्ते ना, ते राज्याच्या संचित निधीतून दिले जातात. फक्त त्यांचा जो पेन्शनचा निधी आहे तो फक्त भारताच्या संचित निधीतून दिला जातो. एवढं पाठ पाहिजे आपलं. पेन्शन फक्त, आयोगाने याच्यावर एकदा प्रश्न विचारलेला आहे. पेन्शन फक्त कुठून दिलं जातं? भारताच्या संचित निधीतून, उच्च न्यायालयांचं. किती नंबरचा चालू आहे आपला प्रश्न? 52. हा, हे बघा, हे तुम्हाला सांगत होतो ना मी, तर हे 220 मध्ये, 220 मध्ये जायचं. पुढे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम मुख्य न्यायमूर्ती कोण होते? MC चागला, बरोबर आहे, मोहम्मद कुरीम चागला. आणि हे पहिले आहे, पहिले 1862. ठीक आहे, आन्सर ही आहे. 54 नंबर, बॉम्बे उच्च न्यायालय 1987 सालापासून महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी तसेच दादरा नगर हवेली दमण दीव या केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय झाले. बरोबर आहे ना? हा, आयोगाने काय विचारलं होतं की वन लाईनर प्रश्न विचारला होता, कधीपासून विचारलं होतं आणि सालं दिलेली होती खाली, मग 1982, 86 वगैरे. ते काय केलं मी, ते एकाच याच्यामध्ये टाकलं. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. 1987 आपली जी एक्झाम आहे ना, तिथे सुप्रीम कोर्टापेक्षा हायकोर्टवर आपल्याला जास्त प्रश्न येतात, माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर सर्वाधिक खंडपीठे बॉम्बे उच्च न्यायालयाची व गुवाहाटी उच्च न्यायालयाची आहेत. बरोबर आहे का? दोन्ही पण वाक्य बरोबर आहे. 3-3 खंडपीठ आहे. जे सर्किट बेंच कोल्हापूरला झालं ते पूर्ण खंडपीठ नाही, ते खंडपीठामध्ये कन्सिडर करायचं नाही. बरोबर आहे. पुढे जाऊया. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कलम 215 नुसार उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे. 215 नुसार काय सांगितलं? उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे. आणि अभिलेख न्यायालय असणं म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक काय, त्याच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार आहे, आणि अजून त्यांनी जे न्याय निवाडे दिलेले आहेत ते पुरावा म्हणून वापरता येतात. दोन गोष्टी आहेत. कोर्ट ऑफ रेकॉर्ड, अभिलेख न्यायालय म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक काय, अभिलेख न्यायालय म्हणजे त्यांच्या न्यायालयांचे तुम्ही अवमान नाही करणार, पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 काय, त्यांनी जे काही खटले दिलेले आहेत, जे निर्णय दिलेले ते पुरावा म्हणून वापरण्यात येतात. समजा हायकोर्टने दिलेलं असेल ना, तर खाली डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, सेशन कोर्ट आहे, त्याच्यामध्ये पुरावा म्हणून ते वापरता येतात. कळलं? ठीक आहे, ही माहिती पाहिजे आपल्याला. 215 कोर्ट ऑफ रेकॉर्ड, अभिलेख न्यायालय. सुप्रीम कोर्ट 129 लिहून घ्यायचंय सुप्रीम कोर्टचं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही हा पेपर आता वेळ देताय ना, हा पेपर तुम्ही एकदा पुन्हा 1-2 वेळेस बघितला, रिवाइज केला की ह्या सगळ्या तुम्हाला फॅक्ट आठवल्या पाहिजे. ठीक आहे, तोच माझा उद्देश आहे. पुढे बघा, विधान चुकीचं कोणतं आहे ते विचारलेलं आहे. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, ज्याला आपण कॅग म्हणतो, तो सार्वजनिक कोशाचा संरक्षक असतो. बरोबर आहे, आंबेडकरांनी सांगितलंय, आंबेडकरांचं वाक्य आहे. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक राज्य आणि केंद्र स्तरावर देशाच्या पूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण करतो. बरोबर आहे. नियंत्रक महालेखा परीक्षक कार्यकारी मंडळाचा प्रतिनिधी असतो. कोणाचा प्रतिनिधी असतो? संसदेचा प्रतिनिधी असतो. ठीक आहे, संसदेचा तो फक्त आणि फक्त संसदेला उत्तरदायी असतो. महाभियोगासारखी प्रक्रिया आहे कॅगला पदावरून काढण्यासाठी, तो फक्त संसदेला उत्तरदायी आहे. फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड ऑफ पब्लिक अकाउंट कमिटी कोण आहे? कॅग. महालेखा परीक्षक, हा बघा खाली दिलेलंच आहे ना आपण, नियंत्रक व महालेखा परीक्षक फक्त संसदेला उत्तरदायी असतो. ठीक आहे, आर्टिकल नंबर पुढे आहे प्रश्न 148 ते 151. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार नियंत्रक व महालेखा परीक्षक भारताच्या राष्ट्रपतीस व राज्यपालास लेखांकन अहवाल सादर करतो? हे वाक्य इकडे आलेलं आहे, लेखांकन अहवाल सादर करतो. आर्टिकल 151. परफेक्ट. मग 148 मध्ये काय सांगितलंय? 148 मध्ये पदाची निर्मिती ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे. 149 मध्ये काय सांगितलंय? अधिकार आणि कर्तव्य सांगितलेले आहे. अधिकार व कर्तव्य. 150 मध्ये काय सांगितलंय?
हिशोबाचं जे स्वरूप असणार आहे, बरोबर आहे ना, फॉर्म्स ऑफ अकाउंट्स, काय सांगितलंय, फॉर्म्स ऑफ अकाउंट्स, म्हणजे राज्यांनी आणि केंद्राने त्यांचा जो हिशोब ठेवायचा आहे तो कोणत्या स्वरूपात ठेवायचा आहे ते 150 सांगतं. फॉर्म्स ऑफ अकाउंट्स, हे चारही आर्टिकल काय आहे, कॅगचे आहे. एखादी गोष्ट माहिती असेल तरी लिहून घ्यायची. घ्यायचा पुढचा प्रश्न, कोणतं विधान चूक आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 324 नुसार निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. 324 निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. निवडणूक आयोग त्रिसदस्यीय आहे ना, बरोबर. इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक मुख्य नियुक्त आयुक्त करतात. कोण करतं, राष्ट्रपती करतात. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली, म्हणून 25 जानेवारी हा जो दिवस आहे तो नॅशनल वोटर्स डे आपण सेलिब्रेट करतो, बरोबर आहे. असा पण प्रश्न येऊ शकतो त्याच स्टेटमेंटमध्ये तुम्हाला, नॅशनल वोटर्स डे, बरोबर ना. जसं की 24 एप्रिल बघा पंचायत राज दिवस आपण सेलिब्रेट करतो, त्याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न आलाय, तर असा पण प्रश्न आपल्याला येऊ शकतो. आता मला इथं आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, त्याच्यावर काही प्रश्न येणार नाही, ठीक. अनुप बरनवाल नावाचा खटला आहे सुप्रीम कोर्टमध्ये. अनुप बरनवाल नावाचा एक खटला झाला. त्याच्यामध्ये काय म्हटलं की ज्यावेळेस तुम्ही निवडणूक आयुक्त नेमणूक करताय त्यावेळेस एक समिती असेल, त्या समितीमध्ये कोण असेल, लीडर ऑफ अपोजिशन असेल, सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश असतील, सीजेआय असतील आणि पंतप्रधान असतील, असं सांगितलं या अनुप बरनवाल खटल्यामध्ये. पण सध्याचं जे गव्हर्नमेंट आहे त्यांना असं वाटलं की सीजेआयला आपण काढून टाकूया. त्यांनी काय केलं, कायदा पास केला 2023 ला, आणि याच्यामध्ये सीजेआयच्या ऐवजी सीजेआय काढून टाकलं आणि कॅबिनेट मिनिस्टर. मग तुम्हाला आता प्रश्न येऊ शकतो की मुख्य निवडणूक आयुक्त जे आहे त्यांची नेमणूक करताना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार केला जातो, त्या समितीमध्ये कोण कोण असतं, त्या समितीमध्ये कोण असतं, एलओपी, लीडर ऑफ अपोजिशन, किंवा लीडर ऑफ अपोजिशन नसेल तर लीडर ऑफ लार्जेस्ट अपोजिशन पार्टी, कॅबिनेट मिनिस्टर आणि पंतप्रधान. मग इफेक्टिव्ह से इथं कोणाला आहे बघा, म्हणजे जे गव्हर्नमेंट आहे ना 2 वर्सेस 1 मेजॉरिटी झाली, ठीक आहे. आणि आता आपण हे आज डिस्कस करतोय, कालच ही केस पुन्हा सुप्रीम कोर्टात सुरू झाली. सुप्रीम कोर्टने प्रश्न विचारलाय की तुमची मेजॉरिटी, त्याला तुमचं काय आन्सर आहे, ठीक आहे. राज्य लोकसेवा आयोगाबाबत चुकीचं विधान. आयोगाच्या अध्यक्षांसाठी कोणतेही पात्रतेचे निकष राज्यघटनेमध्ये सांगितलेले नाहीत. सांगितले का रे निकष, नाही सांगितले ना, कोणतेही निकष सांगितलेले नाही, बरोबर आहे. फक्त काय सांगितलंय, 50% जे सदस्य आहे ना त्यांनी ऍटलिस्ट 10 वर्ष गव्हर्नमेंटमध्ये सेवा केलेली असावी, एवढं सांगितलंय फक्त. राज्यपाल सदस्यांना पदावरून दूर करू शकतात का, जे राज्य लोकसेवा आयोग आहे त्याचे सदस्यांना पदावरून दूर कोण करतं, राष्ट्रपती करतात, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे, बरोबर आहे. आयोगाच्या एखाद्या सदस्याची त्याच लोकसेवा आयोगात पुन्हा दुसऱ्यांदा सदस्य म्हणून नेमणूक करता येत नाही, परंतु त्याच आयोगाचा अध्यक्ष म्हणून नेमता येतं, अन्य राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नेमता येतं, किंवा युपीएससीचा सदस्य म्हणून नेमता येतं, ठीक आहे. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोग सल्लागार संस्था आहे, त्यांच्या शिफारशी स्वीकारायच्या की त्याकडे दुर्लक्ष करायचं हे सरकारसाठी खुलं असतं, बरोबर आहे का रे हे वाक्य. आता माझं सिलेक्शन झालं, तुमचं सिलेक्शन झालं एमपीएससीतनं, आणि आयोगाने सांगितलंय की ह्या व्यक्तीला अपॉइंट करा ऍज अ तलाठी म्हणून किंवा एक्साइज इन्स्पेक्टर म्हणून, तर सरकार त्या शिफारसी मान्य करेल का नाही करणार, मान्य करेल. आणि अमान्य करायच्या ठरल्या तर करता येईल का तसं, हे वाक्य तर आपण बरोबर म्हटलंय. मग इथं सांगतो, अमान्य करता येतात, फक्त त्यांना विधानसभेमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन द्यायला लागतं, ठीक आहे. समजा 10 लोकांना सिलेक्ट केलंय एमपीएससीने आणि त्यांना अपॉइंटमेंट नाही दिली, तर ते त्यांना विधानसभेमध्ये स्पष्ट करायला लागेल का नाही दिली अपॉइंटमेंट, असं नाही चालणार, ठीक आहे. तर त्याला ती सब प्रोव्हिजन आहे, त्यांना फक्त तुम्हाला ते एक्सप्लेनेशन तुम्हाला विधानसभेच्या पटलावर द्यावं लागेल, ठीक आहे. मग इथं कोणतं चुकीचं आहे, 2 नंबरचं चुकीचं आहे. खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला न्यायालयासमोर विचाराधीन असणाऱ्या एखाद्या प्रकरणात मानवी हक्क उल्लंघनाचा प्रश्न गुंतला असल्यास त्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कसं आहे, चुके का बरोबर आहे, हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे पण विथ परमिशन, ठीक आहे. असं आहे ते ऍक्च्युअल जे आहे, हे मी सर्च केलेलं आहे. तर हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे पण विथ परमिशन, मग पहिलं वाक्य चुकीचं आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय महिला आयोग या सगळ्यांचे अध्यक्ष जे आहेत, सध्या 7 बॉडी आहेत आपल्याला माहिती आहे,
या 7 बॉडींचे जे अध्यक्ष आहेत ते पदसिद्ध सदस्य असतात. दुसरं वाक्य जे आहे ते फक्त इथं बरोबर आहे. ठीक आहे. हा हा बरोबरच विचारले. चुकीचं विचारलंय. हा ठीक आहे, पहिलं चुकीचं आहे, सॉरी. राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार आहे का? पंतप्रधानांचा सल्ला आहे का? कॅबिनेटचा सल्ला आहे. आर्टिकल 352 मध्ये कॅबिनेट शब्दाचा उल्लेख आहे. कॅबिनेट शब्दाचा उल्लेख राज्यघटनेमध्ये एकाच ठिकाणी आर्टिकल 352 मध्ये, आणि तो पण कधी टाकलाय आपण? 44व्या घटना दुरुस्तीने टाकलेला आहे. ठीक आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता 2 महिन्याच्या आत द्यावी लागते. 2 महिन्याच्या आत नाही, 1 महिन्याच्या आत. हे पण चुकीचं आहे, एक पण चुकीचं आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांची साध्या बहुमताने नाही, स्पेशल बहुमताने. बरोबर आहे. राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेच्या कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतात, त्यासाठी संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नसते. हे वाक्य बरोबर आहे. 4 नंबरचं फक्त वाक्य बरोबर आहे. पुढे जाऊया. ठीक आहे. राज्यसूचीमध्ये जे विषय दिलेले त्या विषयावर संसदेला कायदा करायचा आहे. तर बघा, जर लोकसभेने राज्यसूचीतील विषय हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचा आहे असे घोषित केले तर कायदा करू शकतो का? हे बघा, हे प्रश्न वाचा व्यवस्थित. राज्यघटनेने राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत संसदेला खालील परिस्थितीमध्ये कायदे करण्याचा अधिकार बहाल केला आहे. जर लोकसभेने राज्यसूचीतील विषय हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचा असल्याचे घोषित केले तर. बरोबर आहे का हे वाक्य? मग इथं लोकसभा आहे, तर मग आपण राज्यसभा कशाला निवडलेली? राज्यांचा प्रतिनिधी कोण आहे? राज्यांचा प्रतिनिधी राज्यसभा आहे. ठीक आहे. आता हे बघा, आता बऱ्याच वेळेस तुम्ही पॉलिटी वाचलंय ना, तर अशा गोष्टी मिस होता कामा नये. हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे. काय करायचं? काळजीपूर्वक वाचायचं. जर 2 किंवा अधिक राज्यांच्या विधिमंडळांनी तसा ठराव मंजूर केला तर. बरोबर आहे ना? तसा ठराव मंजूर केला तर. आर्टिकल किती मध्ये सांगितलंय हे? आता बघा, हे जे आहे ना, हे राज्यसभेने जर राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचं केलं तर ते 249 मध्ये सांगितलेलं आहे. हे आर्टिकल माहिती पाहिजे आपल्याला, विचारले बऱ्याच वेळेस आयोगाने. 2 किंवा अधिक राज्यांनी तसा ठराव पास केला तर. हे वाक्य बरोबर आहे. 252 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा अंमलात असेल तर संसद कायदा करू शकते राज्यसूचीवर. कुठे सांगितलंय? आर्टिकल 250 मध्ये सांगितलेलं आहे. आणि जर आंतरराष्ट्रीय तह किंवा करारांची अंमलबजावणी करायची असेल तरी पण संसद कायदा करू शकते. ठीक आहे. तिथं संसद कायदा करू शकते. आर्टिकल नंबर 253. कळालं? 4ही आर्टिकल पाठ पाहिजे. ग्रुप बीच्या मेन्सला अनेक वेळेस आलेले आहे हे 4ही आर्टिकल. केंद्र राज्य संबंध जे आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे, तर हे खूप बेसिक आहे, त्याच्यातलं हे फंडामेंटल आहे. ठीक आहे. माहीतच बरोबर विचारले ना आपल्याला. मग ए जाईल त्याच्यामध्ये, बीसीडी करेक्ट येईल. बरोबर आहे. बीसीडी लिहिले ना? बीसीडी तुम्ही? हा. आता हा प्रश्न आय थिंक आत्ताच आलेला आहे आपल्याला, ग्रुप बी प्रिलिम्सला दिली होती तुम्ही. मिझोरामसाठी कोणता आहे रे? जी आहे मिझोरामसाठी. अरुणाचल प्रदेशसाठी एच आहे ना? सिक्कीमसाठी एफ. गोवासाठी आय. ए मध्ये काय? मग ए मध्ये नागालँड आहे. काही मिमोनिक तुम्ही ठेवलंय का याच्यासाठी? मिमोनिक तयार केलंय का काही लक्षात ठेवण्यासाठी? पाठ झालंय? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ए मध्ये नागालँड. बी मध्ये काय आहे? असं लिहून घ्या ज्यांना माहिती त्यांनी. सी मध्ये काय आहे? मणिपूर. डी आणि ई मध्ये काय आहे? आंध्र प्रदेश. आणि ई मध्ये देखील आंध्र प्रदेशमध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश करण्यात येईल असं सांगितलंय. डी आणि ई दोन्ही मध्ये आंध्र प्रदेश आहे. ठीक आहे. ए बी सी डी ई. एफ मध्ये आपण बघितलं काय आहे? सिक्कीम आहे. जी मध्ये काय आहे? मिझोराम आहे. एच मध्ये काय? अरुणाचल प्रदेश आहे. आय मध्ये गोवा आहे. काय राहिलं अजून? जे राहिलं. जे. कोणती घटना दुरुस्ती रे? जे. 98वी घटना दुरुस्तीने जे ऍड केलेले. जे हैदराबाद कर्नाटक रिजन आहे. कर्नाटकामध्ये एक रिजन आहे, कर्नाटकाच्या ईस्ट साईडला, पूर्वेला हैदराबाद कर्नाटक रिजन आपण त्याला म्हणतो. ते बेसिकली अंडर डेव्हलप्ड रिजन आहे, जसं आपला मराठवाडा आहे ना त्याप्रमाणे. तर त्यासाठी डेव्हलपमेंट बोर्ड गव्हर्नर स्थापन करेल, हे जे मध्ये सांगितलेलं आहे. 371 जे मध्ये काय सांगितलंय? कर्नाटकाचं जे रिजन आहे तिथं डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन होतील. 98वी घटना दुरुस्ती. 98वीच ना का 97वी? 97वी सहकारासाठी ना, सहकार आपण ऍड केलेलं आहे. त्यानंतर 64 बघा, अयोग्य विधान विचारलेलं आहे. आंतरराज्य परिषद पहिल्यांदा 28 मे 1990 रोजी स्थापन झाली. बरोबर आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा 19 नोव्हेंबर 1999 रोजी स्थापन झाली. बरोबर आहे. आणि जे
आर्टिकल आहे आंतरराज्य परिषदेचं ते आहे 263. इथपर्यंत तिन्ही पण वाक्य बरोबर आहे. हा प्रश्न का टाकला मी? हा प्रश्न एकदा आयोगाने असं विचारलंय की आतापर्यंत आंतरराज्य परिषद फक्त एकदा स्थापन झाली, तर मग दोनदा स्थापन झाली ते माहिती पाहिजे, त्याच्या डेट पण आपल्याला माहिती पाहिजे जर आयोग त्याच्या पुढे गेलं तर. आणि 261 आंतरराज्य पाणी विवाद जे आहे ते 262 मध्ये. ठीक आहे, 262 मध्ये. 261 मध्ये काय मग? 261 मध्ये हे सांगितलंय कायदे असतील, भारतातल्या कोणत्याही राज्याचे कायदे असतील किंवा खटले असतील कोणत्याही उच्च न्यायालयाचे खटले, तर त्यांना पूर्ण रिस्पेक्ट द्यायचा आहे आपल्याला भारतामध्ये थ्रू आउट द टेरिटरी, असं 261 मध्ये सांगितलेलं आहे. लिहायचं असेल तर लिहू शकता. पुढे जाऊया. विभागीय परिषदांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारलेलं आहे. विभागीय परिषदा संविधानिक संस्था आहे का? संविधानिक संस्था आहे का? हा, वैधानिक आहे ना? वैधानिक म्हणजे कायद्याने पास केलेला. 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झालेली आहे. पुढचं वाक्य तेच आहे. त्यानंतर हे बरोबर आहे, केंद्रीय गृहमंत्री त्याचे अध्यक्ष असतात. आणि आता किती आहे? 6 आहे. 5+1. आधी 5 1956च्या कायद्याने आपण स्थापित केल्या 5, आणि त्यानंतर 1971च्या कायद्याने नॉर्थ ईस्ट साठी आपण स्थापन केली. महाराष्ट्र जे आहे ते वेस्टर्न विभागीय म्हणजे पश्चिम विभागीय परिषदामध्ये येतं. पश्चिम विभागामध्ये कोण कोण येतं? गोवा, दमन दीव, दादरा नगर हवेली. ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये कोण येतं ते पण आपल्याला माहिती पाहिजे. पुढे जाऊया. पंचायत राजवर काही प्रश्न आहे, फास्ट मध्ये घेऊया थोडंसं आपण. ठीक, सरपंच परिषद असावी अशी शिफारस कोणी केली होती? नाही, बोंगीरवारने केली होती. बोंगीरवार समितीने केली होती. 1970 ची समिती आहे. 1970 ची. जी वसंतराव नाईक समिती आहे ना, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज इन्स्टिट्यूशन स्ट्रक्चर कसं असेल ते 1960 ला वसंतराव समितीने सांगितलं. बरोबर आहे. पुढे जाऊ. अनिवार्य तरतुदी कोणती नाहीये ती विचारले 73व्या घटना दुरुस्तीमध्ये. गावामध्ये किंवा गावाच्या गटामध्ये ग्रामसभा आयोजित करणे अनिवार्य आहे. ग्रामसभेला गाव पातळीवर अधिकार व कार्य प्रदान करणे आहे का अनिवार्य? तर ही जी तरतूद आहे ना मित्रांनो, ती अनिवार्य नाहीये. आणि तेच खरं डिस्कशनचं कारण असतं. आपले वेगवेगळे फायनान्स कमिशन येतात बघा, त्यामध्ये प्रत्येक फायनान्स कमिशन असं सांगतं की त्यांना तुम्ही अधिकार द्या, फायनान्सचे अधिकार द्या, कर लादण्याचे अधिकार द्या, त्या इंडिपेंडंट होतील, म्हणजे त्या केंद्रावर असेल किंवा राज्यांवर ज्या ग्रामपंचायती त्या डिपेंड राहणार नाही. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे ना ते अनिवार्यमध्ये येत नाही. तिन्ही स्तरावरील पंचायतीमध्ये 1/3 महिलांसाठी जागा राखीव ठेवणे हे कंपल्सरी आहे. तिन्ही स्तरावरील पंचायतीच्या सर्व सदस्यांची निवडणूक थेट जनतेद्वारे केली जाईल, हे पण बरोबर आहे. ठीक आहे ना, ही अनिवार्य तरतूद आहे. अनिवार्य तरतुदीमध्ये अजून काय काय येतं? 21 वर्ष वय, बरोबर आहे. अजून तुम्हाला सांगतो मी, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे, त्याची रिव्हिजन झाली पाहिजे. प्रत्यक्ष निवडणुका होतील ते तर आपण बघितलंच. ठीक आहे, मतदानाचा अधिकार, किमान वय 21 वर्ष हेच आहे बेसिकली. पुढे जाऊया. आर्टिकल विचारले जातात असे, बरोबर आहे ना? मग पहिलं बरोबर आहे, ग्रामसभा 243 ए मध्ये सांगितलेली आहे. कार्यकाळ 243 ई मध्ये सांगितलेला आहे. पंचायतीच्या निवडणुका 243 के मध्ये सांगितलेला आहे. 243 के आणि 243 झेड ए, बरोबर ना? राज्य निर्वाचन आयोग. आणि पंचायतीचं लेखापरीक्षण कुठे सांगितलेलं आहे? जे मध्ये सांगितलेलं आहे. डी मध्ये काय सांगितलंय? रिझर्वेशन सांगितलेलं आहे. ठीक आहे, रिझर्वेशन तिन्ही स्तरावर काय रिझर्वेशन असेल ते. मग कळालं इथं चुकीचं कोणतं आहे? 64 नंबर जे आहे ते चुकीचं आहे. नियोजन समिती 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमधील जिल्हा नियोजन समिती एकमेव दुवा आहे. बरोबर आहे का रे? हा बघा, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये जिल्हा नियोजन समिती एकमेव दुवा आहे. बरोबर आहे, कारण तिथे नगरपालिकांचे आणि पंचायतींचे जे सदस्य ते एकत्र येतात डिस्कस करायला जिल्ह्याचा प्लॅन, जिल्ह्याचा डेव्हलपमेंट प्लॅन. आणि जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष कोण असतो? पालकमंत्री. आपला जो पालकमंत्री असतो ना, ज्याच्यावर वाद चालू असतात, नाशिकचा पालकमंत्री कोणीच नाही अजून, हे कशामुळे? तो जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो. ठीक आहे, आणि कलम 243 झेड डी मध्ये त्याचं प्रोव्हिजन आहे. ऍक्च्युअल हे 243 झेड डी आहे ना, ते 73व्या नाही तर 74व्या घटना दुरुस्तीने टाकलेलं आहे, हे तुम्हाला माहिती, याच्यावर प्रश्न आलेला. या समितीची नेमकी रचना, सदस्यांची निवड, अध्यक्षांची निवड कशी होईल याबाबतचे अधिकार राज्य विधानमंडळाला दिलेले आहे. बरोबर, तिन्ही वाक्य बरोबर आहे.
राज्य विधानमंडळाला दिलेले आहे आणि म्हणून आपल्याकडे जो नियोजन समितीचा अध्यक्ष आहे ना तो गार्डियन मिनिस्टर असतो, म्हणजे पालकमंत्री असतो. ठीक. समितीच्या एकूण सदस्यांपैकी 2/3 सदस्य हे जिल्हा पातळीवरील पंचायतींचे आणि जिल्ह्यातील नगरपालिकांचे निवडलेले सदस्य म्हणून स्वतःहून निवडतात. हे बरोबर आहे का? हे 2/3 नाही, हे काय माहिती का, 4/5 आहे. म्हणजे 80% जे सदस्य आहे ना ते पंचायती आणि जिल्ह्यातील नगरपालिका आपल्यामधून निवडतील आणि फक्त 20% जे आहे ना तिथं मग गव्हर्नमेंट ठरवेल की त्याचं काय करायचं. म्हणजे 4 नंबरचं जे वाक्य आहे ना 4 नंबरचं ते चुकीचं आहे जिल्हा नियोजन समितीबाबत. खालीलपैकी कोणती एक स्थानिक संस्था संक्रमणशील क्षेत्रासाठी गठीत केली जाते? संक्रमणशील, गाव, खेडे टू शहर, नगरपंचायत. ठीक आहे. ज्याची सुरुवात झालेली आहे शहर बांधण्यासाठी तिथं नगरपंचायत असते आणि बऱ्यापैकी जे डेव्हलप झालेलं आहे शहर तिथं नगर परिषद असते. ठीक आहे. पुढे जाऊ. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होता? कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश होता? पंचायत राजला घटनात्मक दर्जा कोणी सांगितलंय? एल.एम. सिंघवीने सांगितलंय. एल.एम. सिंघवी. मग हे येईल का? नाही येणार. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा हे सांगितलेलं आहे का? हेच बरोबर आहे. ठीक आहे. जिल्हा अधिकाऱ्याला फोकस केलेला आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांची निवड थेट जनतेद्वारे व्हावी. त्यांनी सांगितलं की अप्रत्यक्ष व्हायला पाहिजे यांच्या निवडणुका. अप्रत्यक्ष लिहून घ्या, अप्रत्यक्ष. आणि जिल्हा परिषद ही कार्यकारी संस्था असावी. त्यांनी पंचायत समिती ही कार्यकारी संस्था असावी. पंचायत समितीकडे जास्त पॉवर असावी असं केले कारण ती जास्त आहे लोकांच्या जवळ. बरोबर आहे ना? तालुका लेवलला आहे, ब्लॉक लेवलला आहे. मग एकच वाक्य इथं बरोबर आहे 2 नंबरच. अयोग्य विधान विचारलेलं आहे. सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावली जाते. बरोबर आहे, विशेष सभा बोलावी लागेल. त्यानंतर विशेष सभा बोलावण्याची मागणी किमान 1/3 सदस्य करतात. बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. विशेष सभेच्या मागणीची सूचना जिल्हाधिकाऱ्याला द्यावी लागते, तहसीलदाराला द्यावी लागते. ठीक आहे. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी जिल्हाधिकारी जायची गरज नाही. हे वाक्य चुकीचं आहे. ही सूचना दिल्यानंतर ती मागे घेता येत नाही, हे पण वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, कळालं? पंचायत समिती मार्फत सरपंच समिती नेमली जाते. सरपंच समिती वाचलेलं आहे तुम्ही. पंचायत समिती मार्फत नेमली जाते. सरपंच समिती पंचायत समितीला सल्ला देते व मार्गदर्शन करते. सांगते ती की काय डेव्हलपमेंट गरजा आहे आमच्याकडे, आमच्या भागामध्ये. म्हणजे गट असतो ना, ग्रामपंचायतीचा गट असतो आणि त्याच्यामधून मग ती सरपंच समिती बनते. हे पण वाक्य बरोबर आहे. पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो, उपसभापती. ठीक आहे. आणि विस्तार अधिकारी ज्याला आपण एक्सटेन्शन ऑफिसर म्हणतो, म्हणजे तलाठीचा सिनियर जो असतो तो काय असतो? सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो. ठीक आहे. मग 3 नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते फक्त चुकीचं आहे. कळतंय? थोडे प्रश्न राहिले आता है ना. जो पंचायत समितीचा उपसभापती असतो ना तो पदसिद्ध त्याचा अध्यक्ष असतो त्या सरपंच समितीचा. पंचायत समितीचा उपसभापती. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 76 मध्ये महान्यायवादी यांच्या नियुक्तीबाबत तरतूद आहे. बरोबर आहे. महान्यायवादी सर्व न्यायालयांमध्ये उपस्थित राहण्याचा आणि सुनावणीचा अधिकार आहे. बरोबर आहे. तो कोणत्याही कोर्टामध्ये जाऊन ऍज अ ऑडियन्स म्हणून तो बसू शकतो. त्यानंतर अनुच्छेद 88 नुसार महान्यायवादी यांना संसदेच्या कोणत्याही सभागृहात बोलण्याचा व मतदानाचा अधिकार आहे. चुकीचं आहे ना? फक्त बोलण्याचा अधिकार आहे, हजर राहण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. मतदान देऊ शकत नाही तो, कारण तो सदस्य नाही. ठीक आहे. मग अ आणि ब फक्त इथं बरोबर आहे. पुढे जाऊया. भारताचा महान्यायवादी म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे? त्या व्यक्तीला भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेले असले पाहिजे. बरोबर आहे. त्या व्यक्तीने कोणत्याही उच्च न्यायालयात सलग 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे. बरोबर आहे. त्याच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची कोणतीही अट नाही. आहे का अट? कोणती अट नाही. त्याच्या पदाचा कार्यकाळ भारताच्या राज्यघटनेने निश्चित केलेला आहे. राष्ट्रपतीच्या मर्जीने तो पदावर राहतो. बरोबर आहे. 4 नंबरचं वाक्य चुकीचं आहे. राज्याच्या महाधिवक्त्याबद्दल अयोग्य विधान निवडा. राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपालामार्फत केली जाते. बरोबर आहे ना? ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात, हायेस्ट लॉ ऑफिसर ऑफ द स्टेट. बरोबर आहे. त्यांना विधिमंडळ सदस्याप्रमाणे विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त होते का रे? बरोबर आहे ना? 194 नुसार 194 नुसार हे 194 नुसार आहे. 177 वेगळं. त्यांना भाग घेण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील असतात.
पूर्णवेळ वकील नसतात ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतात. पण एखादी केस राज्य सरकारची असेल तर राज्य सरकारच्या विरोधात ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकत नाही, तिथं ते बोलू शकत नाही. राज्यघटनेचा भाग 5 मधील प्रकरण 1 हे राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी आहे. 5 मध्ये तर आपल्याला माहिती आहे की युनियन आहे सगळं, ठीक आहे. आणि हे जे प्रकरण 1 आहे ना मग इथं, हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती संबंधित आहे बरं का. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे लिहून घ्या वाटलं तर, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. जे महाधिवक्त्यासंबंधी प्रकरण आहे ते आहे भाग 6 प्रकरण 2. भाग 6 प्रकरण 2. प्रकरण 2, ठीक आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 165 मध्ये राज्याच्या महाधिवक्त्याची संबंधित तरतूद आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 177 मध्ये राज्य विधिमंडळाची सभागृह, बघा हे सांगत होतो मी तुम्हाला, सभागृह आणि समिती या संदर्भात राज्याच्या महाधिवक्त्याचे अधिकारांशी संबंधित आहे. आणि 94 आपण बघितलं, 194, ठीक आहे. कळतंय का रे? आता सध्याचे आपले महाधिवक्ता कोण आहे? मिलिंद साठे ना, का सराफ आधी होते? आता साठे, आता साठे ना, हा साठे. कारण हे आयोगाने विचारले आपल्याला, वरती स्टॅटिकचं दिलं आणि खाली एक स्टेटमेंट ते दिलं आपल्याला. हा बरोबर आहे, ठीक आहे. पुढे जाऊया. हा याचं उत्तर आहे, एकच मिनिट. हा पहिलं जे आहे ना ते चुकीचं आहे. अनुसूची 8 मध्ये कोणत्या भाषेचा समावेश नाही? सोपं आहे, इंग्रजी भाषेचा समावेश नाहीये, ठीक आहे. मणिपुरी, नेपाळी, सिंधी. सिंधी आपण कोणत्या घटनादुरुस्तीने ऍड केली? 21वी घटनादुरुस्ती. मणिपुरी आणि नेपाळी 71 घटनादुरुस्ती. 92वी घटनादुरुस्तीने काय ऍड केलं? बोडो, डोगरी, अजून संताली, मैथिली, ठीक आहे. अजून 71व्या घटनादुरुस्तीने आपण कोकणी ऍड केलेली आहे, ठीक. पुढे जाऊया. भारतीय संविधानातील कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाला त्याच्यासमोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही खटल्यात किंवा प्रकरणात पूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही हुकुमनामा, आदेश जारी करण्याचा विशेष अधिकार प्रदान करते? 143 नाही, 41 पण नाही, 142. 142 म्हणजे काय माहितीये का? समजा आपल्या देशामध्ये काही पण घडतंय आणि त्याचा सो मोठा कॉग्निझन्स घेतलाय सुप्रीम कोर्टने, बरोबर आहे. त्यास म्हणू शकतात की आम्ही हे वर्तमानपत्रात वाचलं किंवा मीडियामध्ये वाचलं, कुणाचे तरी हक्क व्हायलेट होत आहे आणि ते स्वतःहून PIL दाखल करून घेतात, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. ते कोणत्या आर्टिकलच्या अंडर करतात? 142. 142 सांगते बघा, पूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी कोणताही हुकुमनामा, आदेश जारी करण्याचा अधिकार प्रदान करते, ठीक आहे. म्हणजे आपल्यासाठी. आणि 141 मध्ये काय सांगितलंय त्यांनी, जे खटले दिलेले असतात ते सगळ्यांसाठी बंधनकारक असतात असं सांगितलं 141 मध्ये. 143 मध्ये राष्ट्रपतीला सल्ला देतात किंवा मग राष्ट्रपती सल्ला मागण्याचा अधिकार. 137 मध्ये काय सांगितलंय? स्वतःच्याच खटल्यांचं पुनरावलोकन 137 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे स्वतःचे खटले त्यांच्यावर बंधनकारक नाहीये. स्वतःच्या खटल्यामध्ये जे अगोदरचं ओपिनियन असेल त्यापेक्षा दुसरं ओपिनियन ते देऊ शकतात. आपल्याला माहिती आहे केशवानंद मध्ये दिलेलं आहे, अगोदरचे जे खटले होते त्यापेक्षा वेगळं ओपिनियन. सर्वोच्च न्यायालयाला भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार स्वतःच्या निर्णयांचे व आदेशांचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार आहे? तर ते 137 नुसार, ठीक आहे. 135 नुसार ते संघ राज्याचं फेडरल कोर्ट म्हणून काम करेल. 132 नुसार अपील, जे हायकोर्टातनं अपील येतात ते अपील ते ऐकतील. 130 नुसार सुप्रीम कोर्टचं सीट काय असेल, म्हणजे सुप्रीम कोर्ट कुठे फंक्शन करेल? जसं भारतामध्ये म्हणजे आपल्याकडे दिल्लीला फंक्शन करतं, पण दुसरं पण सीट असू शकतं संसदेने ठरवलं तर, ठीक आहे. हे आपले सगळे पॉलिटीचे प्रश्न होते. तुम्हाला मॅथ रिझनिंगचे आन्सर सांगून देऊ. 81 नंबरचं जे आहे ते 1 आहे, 82 नंबरचं 2 आहे. हा सांगू आता. 81चं 1, 82चं 2, 83चं 2, 84चं 3, 85चं 1, 86चं 3, 87चं 2, 88चं पण 2, 89चं 2, 90चं 2, 91चं 2, 92चं 1, 93चं 1,
94चं 3, 95चं 4, 96चं 3, 97चं 1, 98चं 3, 99चं 4, 100चं 3. हा 100चं 3.